आशिषजी गोळे, तनुजा गोळे आणि त्यांचे सर्व सहकारी, आपल्या सगळ्यांचं मी आधी मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्यामुळे मला इथे येता आलं बदलापूरमध्ये. आणि वजन कमी करणे, डायबिटीस रिव्हर्ट करणे याविषयी जी माहिती माझ्याकडे आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याची संधी आपल्यामुळे मिळाली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आजचा कार्यक्रम एका विशिष्ट उद्देशाने घडला, तो असा की बदलापूरमध्ये आपल्याला मधुमेह मुक्ती केंद्र सुरू करायचं आहे आणि त्याचं उद्घाटन करून आम्ही इकडे आलो. तर त्यामुळे डॉक्टर सविता डबली आणि ज्यांनी या सगळ्या प्रकल्पाचा पाठपुरावा केला खूप चांगल्या प्रकारे, त्या वृषाली चक्रदेव या माझ्या 2 सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मला खात्री आहे की या केंद्राचा फायदा बदलापूरचे सुजाण नागरिक नक्कीच घेतील. आता आमदार साहेबांनी असं म्हटलं की वजनाचा प्रॉब्लेम फार लोकांना दिसत नाही आहे, पण ते कदाचित प्रेमापोटी म्हणाले असतील. म्हणजे मधुमेह किती लोकांना आहे तर तुम्ही हात वर करा म्हणजे मला कळेल किती लोकांना डायबिटीस आहे. जवळपास निम्म्या लोकांनी हात वर केला. अर्थात डायबिटीस झाल्याशिवाय अशा लेक्चरला लोक येत पण नाहीत. खड्ड्यात पडल्याशिवाय असं कोणी जात नाही की मला डायबिटीस होणार नाही तर मला सल्ला द्या डॉक्टर, मी तुम्हाला 500 रुपये देतो, असं कोणी जात नाही. तर आणि वजन कोणाला कमी करायचं हे तर मला दिसतंय, पण कोणाकडे बघणार नाही. लोकांना वाईट वाटतं, राग येतो. पण मी जे काही सांगणार आहे त्याने वजनही कमी होणार आहे आणि डायबिटीसच्या गोळ्यासुद्धा तुमच्या बंद होणार, हे नक्की. गरज एवढीच आहे की फक्त तुम्ही हे समजून घ्या आणि त्याच्याप्रमाणे वागा. आता मी डॉक्टरांसाठी एक लेक्चर घेऊन आलो. त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत असलं तर इथले एक बालरोग तज्ज्ञ आहेत, डॉक्टर चांदूरकर नावाचे. माझं व्याख्यान झाल्यानंतर ते उभे राहिले आणि ते म्हणाले की डॉक्टर मी तुम्हाला फॉलो करतो. माझं HbA1c 9 होतं. वर्षभरात माझं वजन 15 किलो कमी झालं आणि माझं HbA1c आता 5.5 आहे, म्हणजे नॉन डायबिटिक आहे. एकही गोळी घेतली नाही, एकही पैसा खर्च केला. म्हणजे असं करणारे डॉक्टर तुमच्याच गावात आहेत आणि अनेक लोक आहेत. आता माझ्यासमोर इथे साहेबराव सलगर आमचे आहेत, ज्यांनी 26 किलो वजन कमी केलं आमच्या एका चॅलेंजमध्ये. तर तुषार खैरनार तिथे बसलेला आहे. त्यांनी मला वाटतं डायबिटीजमध्ये खूप सुधारणा केली. HbA1c किती होतं? वजन 14 किलो कमी केलं. अशा अनेक तुम्हाला उदाहरणं मिळतील की त्यांनी फायदा करून घेतला. आणि हे घडतं यामुळे की हे सायन्स आहे, हा काही श्रद्धेचा विषय नाही की तुम्ही माझ्यावर श्रद्धा ठेवली म्हणजे होईल असं नाही आहे. ते सायन्स आहे. श्रद्धा ठेवा नका ठेवू, केलं तर फायदा होणार. तर मी तुम्हाला एका जीवनशैलीविषयी आज सांगायला आलो आहे की ज्याला लोक पूर्वी दीक्षित डाएट असं म्हणायचे. आणि ते डाएट शब्द मला आवडत नाही, कारण डाएट म्हणजे काय, हे खाऊ नको ते खाऊ नको, निगेटिव्ह शब्द आहे. म्हणून त्याला मी लाईफस्टाईल असं म्हणतो. आणि प्रेझेंटेशन मी इंग्रजीमध्ये यासाठी आणलं आहे की बऱ्याच वेळा मराठी फॉन्ट वापरतो तेव्हा त्याचे चौकोन गोळे गोळे दिसायला लागतात. म्हणून इंग्रजीमध्ये ठेवलं आहे, पण मी बोलणार मराठीत आहे आणि बऱ्याच लोकांना या दोन्हीचा फायदा होऊ शकेल. - 2012मध्ये मी माझं वजन कमी करायचा प्रयत्न करत होतो. मी काय डायबेटिक नव्हतो कधी आणि अनेक प्रयोग केले वर्षभर. मला असं वाटायचं की मी MD आहे, कॉलेजमध्ये शिकवतो, तर माझ्यासाठी काय 8 किलो वजन कमी करायचं म्हणजे 3-4 महिन्यात करेन मी, असं मला वाटायचं. पण मी अनेक प्रयोग केले, पण माझं वर्षभर काय वजन कमी झालं नाही. म्हणजे अनेक डाएट केले. कधी नुसती फळंच खा, कधी एकदाच जेवा, काय नाही केलं, सगळे प्रकार केले. तुम्ही केले असते. या सगळ्या डाएट प्लॅनमध्ये असं व्हायचं की काही डाएट प्लॅन करतानाच वजन वाढायचं. काही वेळा व्हायचं की ते करताना कमी व्हायचं, पण नेहमीचं जेवायला लागलं की परत जागेवर यायचं. असा सगळ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे मी निराश झालो होतो की म्हटलं आपण डॉक्टर, आपण लोकांना सांगणार वजन कमी करा आणि आपलंच वजन कमी करू शकत नाही. खूप नैराश्य आलं होतं. तेव्हा माझ्या मित्रांनी मला यूट्यूबवर एक लेक्चर आणून दिलं. ते म्हणाले की हे डॉक्टर जिचकारांचं लेक्चर तू ऐक, एवढं सगळं केलं तर हे करून पहा. मी ते लेक्चर ऐकलं. आता डॉक्टर जिचकार आणि माझा काय परिचय कधीच नव्हता, म्हणजे मी त्यांना कधी भेटलो नाही आयुष्यात. आणि 2004ला ते वारले आणि मी 2012ला त्यांचं यूट्यूब लेक्चर ऐकलं.
आणि त्या लेक्चरमध्ये त्यांनी साधं सोपं सांगितलं होतं. ते म्हणाले की तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर 2 वेळा जेवा. असं म्हटलं नाही कमी खा, असंही म्हटलं नाही गोड खाऊ नका, असंही म्हटलं नाही तेल तूप खाऊ नका, असंही म्हटलं नाही नॉनव्हेज खाऊ नका. मला काही पटलं नाही. मी म्हटलं आम्ही पुस्तकात काय शिकलो, कॅलरीज इन कॅलरीज आउट. म्हणजे तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर जास्त कॅलरीज खा आणि कमी खर्च करा, म्हणजे आपोआप वजन वाढतं. आमच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की रोज 100 कॅलरी जास्त खाल्ल्या तर 70 दिवसांनी 1 किलो वजन वाढतं. पण आपला अनुभव काय आहे की आपल्या घरामध्ये 2 भाऊ असतात. एक अगदी बारका पातळी असतो, दुसरा लठ्ठ असतो. आणि तो बारका असतो तो 4 पोळ्या खातो आणि लठ्ठ असतो तो 2च पोळ्या खातो. पण तो लठ्ठ कधी बारीक होत नाही, बारीक कधी लठ्ठ होत, हे आपण अनुभव घेतले नाही. म्हणजे बहुतेक हे कॅलरीज इन कॅलरीज आउटचं गणित बहुतेक हे पोल्ट्रीमध्ये चालतं की त्या कोंबड्यांना खुराक घातला की त्यांची वजनं वाढतात. माणसात असं घडताना दिसत नाही. पण तेव्हा मला की पटलं नाही. म्हटलं बा हे कसं काय होईल. पण नंतर मी विचार केला की बा एवढा विद्वान माणूस आहे आणि जिस्कारांविषयी तुम्हाला माहिती आहे की ते फार बुद्धिमान होते. ते 20 विषयांमध्ये त्यांच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीज होत्या, MBBS होते, MD होते. मी जो विषयात MD केला त्याच विषयात त्यांनी पण MD केलं होतं. पहिल्या अटेम्प्टमध्ये IPS झाले, मग IAS झाले, मग आमदार झाले, आमदार व्हायच्या आधी मंत्री झाले. आणि त्यांचं एवढं नॉलेज होतं की आज त्यांनी जर गीतेवर लेक्चर दिलं तर उद्या हॉर्टिकल्चरवर लेक्चर द्यायचे आणि परवा 0 बजेटवर लेक्चर द्यायचे. इतकं त्यांचं नॉलेजचा स्कोप होता. आता त्यांचं नाव मी त्यासाठी घेत नाही, पण त्यांनी जे काही सांगितलं होतं ते मी विचार केला करून पाहू. 3 महिने पैसे तर मागत नाहीत काही. 3 महिने केला, 8 किलो वजन कमी झालं, 2 इंच पोट कमी झालं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माणूस सांगतो किती महत्त्वाचं आहे. मग मी त्यांनी जे जे सांगितलं प्रत्येक वाक्यावर मी अभ्यास केला, त्याच्यावर त्यांच्या आयडियाज सगळ्या रिफाईन केल्या, संशोधित केलं आणि मग ही लाईफस्टाईल आणि हे कॅम्पेन सुरू झालं. म्हणून हे कॅम्पेन आणि हे व्याख्यान डॉक्टर जिस्करांच्या स्मृतीला मी अर्पण केलेलं आहे. 6-7 महिन्यापूर्वी भारतामध्ये एक अभ्यास झाला. काय केलं, पत्रकारांनी मधुमेह तज्ज्ञांना प्रश्न विचारले. भारतामधल्या 260 मधुमेह तज्ज्ञांना प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला का हो डायबिटीज रिव्हर्सिबल आहे का. आता ज्या लोकांनी हात वर केले की डायबिटीज त्यांना झालेला आहे त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं का रिव्हर्सिबल आहे म्हणून, नाही सांगितलं. पण 71% डॉक्टरांनी सर्व्हेत सांगितलं की हो रिव्हर्सिबल आहे. मग त्यांना दुसरा प्रश्न विचारला की बा तुमच्याकडचे किती पेशंट हे करू शकतील रिव्हर्ट. ते म्हणाले 40% लोक करू शकतील. साहजिकच तिसरा प्रश्न विचारला की तुम्हाला माहिती आहे की रिव्हर्सिबल आहे, तुम्हाला माहिती आहे 40% करू शकतात, मग तुम्ही त्यांना सांगत का नाही. बरोबर ना, तुम्हाला सांगितलेलं नाही, का सांगत नाही. मग त्यातले जवळपास 89% डॉक्टर म्हणाले की आमचे पेशंट कुठलेही डिसिप्लिन फॉलो करत नाही. त्याला म्हटलं व्यायाम कर तो व्यायाम करत नाही, गोड खाऊ नको म्हटलं गोड खातो, ऐकत नाही. 46% डॉक्टर म्हणाले की ते पेशंटची इच्छा असते करायची पण घरामध्ये त्याला सपोर्ट नसतो. हे पेशंटला करायचं असतं पण बायको सकाळी उठल्या काहीतरी पकोडे उपमा काहीतरी बनवते आणि त्याची बिचाराची तपश्चर्या भंग होते. आणि 29% डॉक्टर म्हणाले की आमची खूप इच्छा आहे करायची पण आमच्याकडे ते डाएट शिकवायला डायटिशियन नाही आहे, व्यायाम शिकवायला आमच्याकडे फिजिकल इन्स्ट्रक्टर नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला हे करता येत नाही. पण आता वस्तुस्थिती काय बघा की मी असे डायबिटीसचे पेशंट बघितलेले आहेत की जे डॉक्टरला फोन करतात आणि म्हणतात की उद्या पाडवा आहे आणि बायको उद्या खीर करणार आहे तर अर्धी वाटी खीर खाऊ का, असं डॉक्टरला विचारतात आणि डॉक्टर हो म्हटलं तरच खातात. असे लोक तुम्ही बघितले असते. पण असे लोकांचे पाय कापावे लागतात, अशाच लोकांचे डोळे पण जातात दृष्टी. म्हणजे तुम्ही पेशंट कॉम्प्लायंट दिला, अगदी चांगला पेशंट आहे, तुम्ही सांगितलेलं सगळं ऐकतो म्हटलं, त्याच्या घरातून सपोर्ट आहे, तुमच्याकडे आम्ही ट्रेनर दिला, सगळं दिलं, आणि तरी तुम्ही लोकांना वारंवार खायचा सल्ला दिला तर त्यांच्या डायबिटीसची जी माती तुम्ही आत्तापर्यंत केली ती करत राहणार. पण आता डायबिटीज रिव्हर्सिबल ही सत्य गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये काही खोटं नाही. अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने सांगितलं की 3 मार्ग आहेत डायबिटीज रिव्हर्सल करायचे. पहिला मार्ग कुठला, बॅरिएट्रिक सर्जरी. म्हणजे काय, तुम्ही आता 10 पोळ्या खाता, तुमचा तोंडावर कंट्रोल नाही, आम्ही तुमचं जठर कापून टाकतो, मग त्यांची कॅपॅसिटी उरली आता 2 पोळ्याची. मग 2 पोळ्यापेक्षा जास्त खाल्लं तर उलटी होते, खाऊ शकत नाही. ही एक सर्जरी. दुसरी सर्जरी काय, तुम्ही अन्न खाल्लं ते जठरातून लहान आतड्यात गेलं तर ते पचतं
मग काय करायचं, ते लहान आतड्यात जाऊच द्यायचं नाही, डायरेक्टली मोठ्या आतड्यात पाठवायचं. त्याला आपण बायपास, आपलं कसं ना ट्रॅफिक येऊ नये जास्त म्हणून बायपास, म्हणजे असं खायचं आणि तसं बायपास. तर बॅरेटरी सर्जरी हा एक उपाय म्हणून सांगितला अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने. दुसरा उपाय सांगितला, कार्बोहायड्रेट कमी करा. किती? 20 ग्रॅम खा, 40 ग्रॅम खा. आता आपण काही जेवणामध्ये हॉटेलमध्ये गेलो तर असं म्हणत नाही ना कार्बोहायड्रेट द्या, आपण म्हणतो इडली दे, वडा दे, असं म्हणतो ना आपण. पण हा दुसरा मार्गच आहे. तिसरा मार्ग सांगितला की व्हेरी लो कॅलरी डाएट, म्हणजे 2000 कॅलरीज लागतात, 840 कॅलरी खा, म्हणजे पोटाला मारा. आता डायबिटीज रिव्हर्सल हा शब्दाच्या ऐवजी आपण आता डायबिटीज रेमिशन शब्द वापरतो. तर रिव्हर्सल म्हणजे काय की पूर्णपणे बरा होणार. तर डायबिटीज हा काय बरा होतो असं म्हणता येत नाही, पण औषधा वाचून नियंत्रणात येऊ शकतो. त्याला रेमिशन असं म्हणतात. म्हणजे काय की HbA1c 6.5च्या खाली कमीत कमी 3 महिने विदाऊट मेडिसिन, म्हणजे डायबिटीज रेमिशन. हे 3 उपाय अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने सांगितले. आता डायबिटीज समजून घेण्यामध्ये आपली चूक झालेली आहे ती कुठली? कोणालाही विचारलं मी की डायबिटीज म्हणजे काय हो, ते म्हणतात शुगर वाढणे म्हणजे डायबिटीज, बरोबर. म्हणून आपण काय करतो, ब्लड शुगर करतो, ज्याची शुगर वाढली तो डायबिटीक. आता वस्तुस्थिती काय आहे की शुगर हा परिणाम आहे, त्याच्यामागचं कारण काय आहे, तर इन्शुलिन हे त्याच्यामागचं कारण आहे. इन्शुलिन नावाचं हॉर्मोन संप्रेरक हे त्याच्यामागचं कारण आहे. तुमच्या शरीरात जर इन्शुलिन निर्माण झालं नाही तर तुम्हाला टाईप 1 डायबिटीस होतो. मग तुम्हाला आयुष्यभर इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यायला लागतात. लहान मुलांमध्ये डायग्नोस होतो 10-12 वर्षी. आणि जर तुमच्या शरीरात खूप जास्त इन्शुलिन आहे पण ते बिनकामाचं आहे, काम करत नाही, तर तुम्हाला टाईप 2 डायबिटीस होतो. म्हणजे हा आजार कशाचा आहे? इन्शुलिनचा आहे. पण तुम्हाला कुठल्या डॉक्टरने सांगितलं का की तुझं फास्टिंग इन्शुलिन तपासून घे? नाही सांगितलं. तुम्हाला काय सांगितलं? शुगर तपास. शुगर हा परिणाम आहे, इन्शुलिन हे कारण आहे. म्हणून या अभियानामध्ये आपण फास्टिंग इन्शुलिन आणि HbA1c या तपासण्या करायला सांगतो. या सगळ्या मागचं जे कारण आहे ते म्हणजे हायपर इन्शुलिनेमिया. म्हणजे काय? शरीरातलं इन्शुलिन वाढणे हे आपल्या टाईप 2 डायबिटीसचं कारण आहे. आणि हे जगातल्या सगळ्या डॉक्टरांना मान्य आहे की इन्शुलिन जर वाढलं शरीरातलं तर तुमचं वजन वाढतं, तुमच्या पोटामध्ये चरबी जमा होते, तुमचं ब्लड प्रेशर वाढतं, तुमच्या शरीरामध्ये ॲथेरोस्क्लेरोटिक चेंजेस, रक्तवाहिन्या कठीण होण्याचं सुरू होतं. महिलांमध्ये PCOD PCOS म्हणजे गर्भधारणा न होणे, इन्फर्टिलिटी, मासिक पाळी नियमित न येणे, हे सगळ्या गोष्टी होतात. हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते. म्हणजे इन्शुलिन वाढल्याने एकही चांगली गोष्ट होत नाही. याविषयी सगळ्या डॉक्टरांचं जगामध्ये एकमत आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. तर या दीक्षित जीवनशैली मागचा जो सिद्धांत आहे तो असा आहे की तुमच्या शरीरातलं जर इन्शुलिन वाढलं तर तुम्ही लठ्ठ होणार, तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स येणार आणि मग टाईप 2 डायबिटीस होणार, हा सिद्धांत आहे. आणि मग जर तुम्ही इन्शुलिन कमी करू शकलात कुठल्याही प्रकारे तर तुमचं वजन कमी होईल, तुमचं इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होईल आणि डायबिटीस जाईल, असा हा सिद्धांत आहे. आता इन्शुलिनमुळे जर सगळं होत असेल तर मग ते निर्माण कसं होतं समजून घ्यायला पाहिजे. तुमच्या शरीरामध्ये पोटात डाव्या बाजूला एक ग्रंथी आहे ज्याला मराठीमध्ये स्वादुपिंड असं म्हणतात आणि इंग्रजीत पँक्रियाज असं म्हणतात. त्याच्यामध्ये बीटा सेल असतात, बीटा प्रकारच्या पेशी, त्यातून इन्शुलिन तयार होतं. आता इन्शुलिन तयार होण्याचे 2 मार्ग आपल्या शरीरामध्ये आहेत. एकाला म्हणतात बेसलाईन सिक्रेशन, म्हणजे पायाभूत स्त्राव. म्हणजे काय की 24 तास तुमच्या पँक्रियाजमधून थोडं इन्शुलिन निर्माण होतं. 24 तास किती तयार होतं? दिवसाला 18 ते 32 युनिट एवढं तयार होतं. आता जे लोक इन्शुलिन इंजेक्शन घेतात त्यांना माहिती आहे आपण युनिटमध्ये 10, 20, 25 युनिट देतो. तर दिवसभरामध्ये 18 ते 32 युनिट तयार होतं बेसलाईन पद्धतीने. याचं वैशिष्ट्य असं आहे की हे थांबवणं तुमच्या हातात नाही, याच्यावर तुमचं कुठलंही नियंत्रण नाही. जसं तुमचं हृदयाची गती तुम्ही बंद करू शकत नाही हृदय, तसंच आहे, ते होत राहतं. इन्शुलिन निर्माण होण्याचा दुसरा मार्ग असा आहे की जेव्हा केव्हा तुम्ही काही खाता तेव्हा इन्शुलिन तयार होतं. आणि अपेक्षा अशी आहे की जेवढं इन्शुलिन तुम्हाला दिवसात लागतं त्यापैकी 50% बेसलाईन पद्धतीने मिळावं, 50% तुम्ही खाण्यामुळे तयार करावं. म्हणजे जर 18 ते 32 युनिट बेसलाईन आहे तर 18 ते 32 युनिट खाण्यामुळे तयार करावं अशी अपेक्षा आहे. आता जे इन्शुलिन तुम्ही खाण्यामुळे तयार करता त्याची 3 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य असं की प्रत्येक वेळेला तुम्ही खाता तेव्हा एका विशिष्ट प्रमाणात इन्शुलिन तयार करता. याला मी सोप्या भाषेत असं म्हणतो की तुमचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे.
समजा मी 4 लोकांना बोलवलं आणि इथे शेंगदाणे ठेवलेले आहेत, म्हटलं एक मूठभर शेंगदाणे घ्या. सगळ्यांना सारखे येतात का? नाही, प्रत्येकाची मूठ लहान मोठी आहे, पण जास्त येतील, कोणाला कमी येतील. तसं कोणाचं ते माप 5 युनिटचं आहे, कोणाचं 10चं आहे, कोणाचं 8चं आहे, कोणाचं 7चं आहे, वेगवेगळं. म्हणजे 4 लोकांना मी इथे बोलवलं आणि त्यांना 100 ग्रॅमचं सफरचंद खायला दिलं, तर एक माणूस 8 युनिट बनवेल, दुसरा 10 बनवेल, तिसरा 15 बनवेल, चौथा 4च युनिट बनवेल. हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की समजा एखादा माणूस एक सफरचंद खाऊन 10 युनिट इन्शुलिन तयार करतो, त्याला जर मी 2 सफरचंद दिले किंवा 3 सफरचंद दिले तरीसुद्धा तो जवळपास 10च युनिट इन्शुलिन तयार करतो. म्हणजे असं होत नाही एका सफरचंदाला 10, 2ला 20, 3ला 30 असं होत नाही. आणि तिसरं वैशिष्ट्य असं की इन्शुलिन निर्मिती ही एक चक्राकार प्रोसेस आहे. पहिला त्याचा पीक 10 मिनिटाला येतो, दुसरा 55 मिनिटाला येतो आणि मग 3.5 तासात ते बेसलाईनला जातं. आता जेव्हा एखादी वस्तू शरीरात तयार होते तेव्हा त्याच्यासाठी काही कच्चा माल वापरावा लागतो. तर इन्शुलिन निर्माण करण्यासाठी काही कच्चा माल वापरावा लागतो. मग इन्शुलिन तयार झाल्यानंतर पुन्हा ते तयार करायचं असेल तर तो कच्चा माल पुन्हा गोळा करायला लागतो आणि तो गोळा करायला काही वेळ लागतो. तो वेळ जवळपास 55 मिनिटाचा आहे. व्यवहारामध्ये याचा अर्थ काय आहे की आपण खाल्लं तर 55 मिनिटात इन्शुलिन एकदा तयार होतं, 55 मिनिटापेक्षा जास्त खाल्लं तर परत तयार होतं. आत्तापर्यंत तुम्हाला काय काय सांगितलं मी? पहिली गोष्ट सांगितली की सिद्धांत काय आहे की इन्शुलिन वाढलं तुम्ही लठ्ठ होणार, तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स येणार आणि मग टाईप 2 डायबिटीस होणार. मग मी तुम्हाला सांगितलं की इन्शुलिन तयार कसं होतं. 2 प्रकार सांगितले. बेसलाईन सिक्रेशन, दिवसात 18 ते 32 युनिट तयार होईल, ज्याच्यावर तुमचं कुठलंही नियंत्रण नाही. दुसरा मार्ग सांगितला खाण्यामुळे तयार होणारं इन्शुलिन. अपेक्षा आहे की तुम्ही 18 ते 32 युनिट तयार करावं. त्याची 3 वैशिष्ट्ये तुम्हाला सांगितली. एक, प्रत्येक वेळेला खाल तेव्हा एक माप इन्शुलिन टाका. कमी खा जास्त खा तेवढंच टाका. एकदा टाकलं की 55 मिनिटं परत टाकणार नाही. इथपर्यंत सगळे लोक माझ्यावर आले का इन्शुलिन सिक्रेशनबद्दल? आता इन्शुलिनचं काम काय? हे खाल्ल्यानंतर का तयार होतं? याचं कारण असं की तुम्ही अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर त्याचं जेव्हा पचन होतं त्या पचनातून जे पोषक घटक तयार होतात, जे रक्तामध्ये येतात, त्यांचा वापर करणं हे इन्शुलिनचं काम आहे. म्हणजे तुम्ही आता घरीच तुम्ही जर ऑफिसला गेले डबा नेला तर काय 4 पदार्थ नेतात, पण लग्नामध्ये गेलात तर 25 पदार्थ असतात, 30 पदार्थ असतात. कधी तुम्ही थोडं खाता, कधी जास्त खाता, पण शेवटी तुम्ही 3च गोष्टी खात असता: कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट. किती खा आणि केवढंही खा, शेवटी 3च खाता पदार्थ. आता या पदार्थांचं रूपांतर कशात होतं? कार्बोहायड्रेटचं रूपांतर होतं ग्लुकोजमध्ये, प्रथिनांचं रूपांतर होतं अमायनो ॲसिडमध्ये आणि फॅटचं रूपांतर होतं फॅटी ॲसिडमध्ये. मराठीत त्याला मेदाम्ल असं म्हणतात. म्हणजे तुमच्या रक्तामध्ये अन्नपचन झाल्यानंतर 3च पदार्थ येतात: ग्लुकोज, अमायनो ॲसिड आणि फॅटी ॲसिड. आता इन्शुलिनचं काम काय? यांचा वापर करायचा शरीरासाठी, हे त्याचं काम आहे. म्हणून ते खाल्ल्यानंतर तयार होतं. आता तुमचं शरीर जे आहे ते कोट्यवधी पेशींचं बनलेलं आहे. पेशी हा शरीराचा सगळ्यात लहान घटक आहे. तुम्ही म्हणजे काय? तर पेशींचा समुच्चय म्हणजे तुम्ही स्वतः. मग प्रत्येक पेशीला काम करायला, जिवंत राहायला ऊर्जा लागते आणि सगळ्या पेशींची ऊर्जेची गरज जर एकत्र केली तर ती तुमची ऊर्जेची गरज होते. आणि आम्ही असं म्हणतो की सरासरी आम्हाला 2000 कॅलरीज ऊर्जा दिवसात लागते सरासरी. आता त्याचं वजन जास्त आहे, जो जास्त मेहनतीचं काम करतो, अंग मेहनतीचं, त्याला जास्त लागते, पण सरासरी 2000 कॅलरीज ऊर्जा लागते. आता ही ऊर्जा शरीर कसं मिळवतं? तर आपल्याकडे ऊर्जा मिळवायची असेल तर आपल्याला इंधन जाळावं लागतं. तुम्हाला गाडी चालवायची असेल तर पेट्रोल, डिझेल, CNG काहीतरी लागतं. तसं ऊर्जेसाठी तुम्हाला इंधन काहीतरी जाळावं लागतं. मग तुमचं शरीर 2 इंधनं जाळू शकतं. एक आहे ग्लुकोज. तर 1 ग्रॅम ग्लुकोज जाळलं तर तुम्हाला 4 कॅलरी ऊर्जा मिळते. दुसरं इंधन आहे फॅटी ॲसिड म्हणजे चरबी. तुम्ही 1 ग्रॅम फॅटी ॲसिड जाळलं तर तुम्हाला 9 कॅलरी ऊर्जा मिळते. म्हणजे तुमच्या लक्षात काय आलं की तुम्ही ग्लुकोजच्या तुलनेत जर फॅटी ॲसिड जाळलं तर तुम्हाला 2.25 पट ऊर्जा मिळते. ग्रॅम कम्पेअर केलं तर 2.25 पट ऊर्जा मिळते. मग तुम्ही जर पेशी असाल तर तुम्हाला काय जाळायला आवडेल? ग्लुकोज जाळायला आवडेल का फॅटी ॲसिड? फॅटी ॲसिड जाळायला आवडेल. तसं शरीराच्या सगळ्या पेशींना फॅटी ॲसिड जाळायला आवडतं. त्यांच्यासाठी ते नॅचरल आहे. याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे, त्यांना फॅटी ॲसिड आवडत नाही, त्यांना ग्लुकोज आवडतं. म्हणून रक्तातलं 70-80% ग्लुकोज मेंदूच्या पेशी वापरतात. आता तुम्हाला वाटेल की तुम्ही अन्न खाल्लं, त्याचं पचन झालं तर आता मी तुम्हाला सांगितलं 2 इंधनं वापरता येतात, ग्लुकोज आणि फॅटी ॲसिड. पण त्याच्यामध्ये एक प्राधान्यक्रम आहे की आधी कुठलं नंतर कुठलं. आणि हा प्राधान्यक्रम समजायला फार सोपा आहे. मी समजा तुम्हाला बोलवलं आणि तुमच्याकडे 2 पुढे दिले. एका पुड्यामध्ये अर्धा किलो पेढे आहे आणि दुसऱ्या पुड्यामध्ये अर्धा किलो फरसाण आहे. यातलं कुठलं तुम्हाला आधी संपवावं लागतं? पेढे.
कारण दुधाचा पदार्थ आहे, लवकर खराब होतो. म्हणजे जे साठवता येत नाही ते लवकर संपवावं लागतं. तसं ग्लुकोज साठवता येत नाही अनलिमिटेड, म्हणून ते आधी संपवावं लागतं. म्हणजे जेव्हा शरीराला 2 ऑप्शन आहेत, ग्लुकोज की फॅटी ॲसिड, तर ते ग्लुकोज वापरतं आणि ग्लुकोज संपलं की मग फॅटी ॲसिडला हात लावतं. आता तुम्हाला असं वाटेल की जेवण झालं, अन्नपचन झालं, तर रक्तामध्ये ग्लुकोज आहे आणि रक्त सगळ्या शरीरामध्ये संचार करणार, प्रत्येक पेशीपाशी जाणार. आता काय व्हायला पाहिजे, रक्तातलं ग्लुकोज पेशीत गेलं पाहिजे, पेशीने वापरलं पाहिजे. पण ते एवढं सोपं नाही, कारण प्रत्येक पेशीवर एक कुलूप लावलेलं आहे. या कुलुपाला तांत्रिक भाषेमध्ये आम्ही इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो. याचा अर्थ काय की तुमच्या रक्तात किती ग्लुकोज असली तरी जोपर्यंत पेशीवरची कुलपं उघडली जात नाहीत तोपर्यंत ग्लुकोज पेशीत जाऊ शकत नाही. मग इन्शुलिनचं पहिलं काम काय, इन्शुलिन ती किल्ली आहे जी त्या रिसेप्टरच्या कुलपाला उघडणार आहे. तर ते उघडलं की ग्लुकोज पेशीत जाईल, पेशी वापरेल. मग आता इन्शुलिनचं हे पहिलं काम आहे की ते कुलपं उघडा आणि ग्लुकोजला पेशीत पोचवा. मग पेशीने ग्लुकोज वापरली, त्यांचं काम झालं. पण तुमच्या रक्तामध्ये आणखीन ग्लुकोज आहे, त्याचं काय करायचं? का तुमच्या रक्तात ग्लुकोज आहे आणि तुम्ही दिवसभर काय खाता? पोळी, भाकरी, भात, पिठलं, वडा, इडली, फळं, गोड, म्हणजे कार्बोहायड्रेटचा भडीमार आपण असतो. 80-90% आपण कार्बोहायड्रेट खातो. त्यामुळे पचन झाल्यानंतर रक्तामध्ये जणू ग्लुकोजचा महापूर आलेला असतो. मग आता पेशींची गरज लागली, आणखीन ग्लुकोज शिल्लक आहे, मग काय करायचं? मग इन्शुलिनमुळे या जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजेन नावाच्या पदार्थामध्ये होतं आणि तो तुमच्या यकृतामध्ये आणि स्नायूंमध्ये साठवला जातो. तर ग्लायकोजेन काय असतं की ग्लुकोजचे रेणू किंवा मॉलिक्यूल एकत्र येऊन ग्लायकोजेन तयार होतं. आता ते तुमच्या यकृतात साठवायचं आहे आणि स्नायूमध्ये साठवायचं आहे, म्हणून ते काय 2-4 किलो 10 किलो साठवता येत नाही, त्याला मर्यादा आहे. तर प्रौढ व्यक्तीमध्ये स्नायूमध्ये 400 ग्रॅम आणि यकृतामध्ये 100 ग्रॅम साठवता येतं. आता 1 ग्रॅम ग्लुकोजने 4 कॅलरी मिळतात, तर 100 ग्रॅम ग्लायकोजनने 400 कॅलरी मिळू शकतात, कारण ग्लायकोजन म्हणजे ग्लुकोजच आहे. आता ह्या निसर्गाने व्यवस्था का केली की तुमच्या स्नायूंमध्ये ग्लायकोजन का ठेवलेलं आहे? समजा तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला निघाले आणि मागे कुत्रा लागला, तुम्ही काय करता? 99% लोक पळून जातील, काही 1% शूर लोक काठी घेऊन मारायला जातात. पण हे दोन्ही गोष्टी करण्यासाठी तुमच्या मसलमध्ये शक्ती पाहिजे, तुम्हाला ऊर्जेची गरज आहे. का तुम्ही असं म्हणाल की मी आता चहा पिऊन येतो मग कुत्र्याकडे बघतो, तोपर्यंत कुत्रं त्याचं काम करून जाईल? म्हणून तुम्हाला इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी पाहिजे आहे, काही न खाता तुम्हाला ऊर्जा मिळाली पाहिजे, म्हणून ग्लायकोजन तुमच्या स्नायूमध्ये साठवून ठेवलेला आहे. पण याचा प्रॉब्लेम काय की पायातला जो स्नायू आहे त्याच्यातला ग्लायकोजन हातात वापरता येत नाही, कारण जेव्हा मारायचं आहे तेव्हा पायातला ग्लायकोजनचा उपयोग नाही, म्हणजे तो ग्लायकोजन तिथले तिथे वापरता येतो. आता यकृतामध्ये ग्लायकोजन कशासाठी आहे? समजा तुमचं 9ला जेवायची वेळ आहे, पण घरी झालं भांडण आणि बायको म्हणे मी काही करणार नाही, आणि तुम्ही गेले ऑफिसला निघून, तिथे कॅन्टीन बंद आहे, तर खायलाच काही नाही. आता मग 12 वाजले, 1 वाजलं, 2, 4, 5, 6 वाजले, खायलाच नाही मिळालं. आता तुम्ही खात नाही, पण मेंदू तर काम करणार, हृदय काम करणार, त्याला थोडी सुट्टी आहे. अशा वेळेला शरीर काय करतं, तुमच्या यकृतातलं 100 ग्रॅम ग्लायकोजन बाहेर काढून त्याला ब्रेकडाऊन करून 400 कॅलरी ऊर्जा तुम्हाला देतं. पण निसर्गाने व्यवस्था केली आहे की उपासमार झाली तर तुमची अडचण होऊ नये. मग इन्शुलिनची 2 कामं आपल्या लक्षात आली. पहिलं काम, रिसेप्टरची कुलपं उघडा आणि ग्लुकोज पेशीत पोचवा. दुसरं, जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करा आणि साठवा. आता तिसरं काम लक्ष देणं का फार महत्त्वाचं आहे. ही 2 कामं झाल्यानंतर जर आणखीन ग्लुकोज शिल्लक असेल, जी असतेच आपल्या आहारामुळे, इन्शुलिनमुळे त्या जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये होतं आणि ते चरबीच्या रूपात साठवलं जातं. म्हणजे आता अनेक लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला असेल, ते म्हणतात मी तेल खात नाही, तूप खात नाही, अंड्यातलं पिवळंसुद्धा फेकतो कोलेस्ट्रॉलला घाबरून, तरी माझं पोट कसं काय सुटलं, मी लठ्ठ कसं झालो? तर लठ्ठ होण्यासाठी, पोट सुटण्यासाठी तुम्हाला तेल खाण्याची गरज नाही, तूप खाण्याची गरज नाही. ते काम तुम्ही पोळी भाकरी भात खाऊन करू शकता, कारण त्या गहू ज्वारी तांदूळामध्ये जे ग्लुकोज होतं त्याचं रूपांतर चरबीत केलं. कुणी केलं? इन्शुलिनने केलं. म्हणजे गोष्टीतला विलन कोण आहे? खलनायक इन्शुलिन आहे. मग तुम्ही आता मी जे सांगितलं सिद्धांत त्याच्या पहिल्या भागापाशी आलात. मी काय म्हटलं, इन्शुलिन वाढलं की तुम्ही लठ्ठ होता. कसे होता तुम्हाला सांगितलं, कारण इन्शुलिन तुमचं ग्लुकोजचं रूपांतर चरबीत करतं. आता पुढचे 2 भाग आहेत की इन्शुलिन रेझिस्टन्स आणि टाईप 2 डायबिटीज हे कसं होतं हे समजून घ्या. यासाठी आपल्याला माणसाच्या इतिहासात जावं लागेल. माणूस जेव्हा पृथ्वीवर आला तेव्हा आम्ही घरात राहत नव्हतो, आम्ही जंगलात राहायचो. जसे बाकीचे प्राणी राहतात तसं आपण राहायचो.
आणि किती वर्ष जंगलात राहिलो आम्ही? 6 लाख वर्ष आम्ही जंगलात राहिलो. तर 6 लाख वर्ष म्हणजे खूप मोठा पिरियड आहे. गेली 10,000 वर्ष आम्ही जंगलाच्या बाहेर आहे. हे आपलं जे काय शहरी आयुष्य 10,000 वर्षाचं आहे, याच्यापैकी 6,000 वर्ष आम्हाला शेती करता येते. म्हणजे हे पोळी भाकरी हे 6,000 वर्षाचं आहे आणि आमचं आयुष्य 6 लाख वर्षापेक्षा जास्त आहे. म्हणजे आमच्यावर संस्कार कुठले आहेत? जंगली प्राण्याचे. कारण आम्ही जंगलात राहायचो 6 लाख वर्ष. मग जंगलात राहायचे तर काय खात होतो आपण? पोळी भाकरीचा प्रश्नच नाही. मग इतर प्राणी जसं खातात तसं आपण खायचो. म्हणजे काय? दुसऱ्या प्राण्याला मारायचं आणि खायचं. दुसरं काही येतच नव्हतं आम्हाला. आता प्राण्याला मारून खायचं असेल तर त्याच्यामागे पळावं लागेल. असं तर होणार नाही. 8:30-9ला एखादं हरीण येतो समोर, बॉस तुम्हाला ब्रेकफास्ट टाईम हो गया, मला खा आता. निसर्ग एवढा दयाळू नाही आहे, क्रूर आहे. म्हणून सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा नियम आहे. मग त्या तुम्हाला त्याच्यामागे पळावं लागेल. नुसतं पळून चालत नाही, त्याच्यापेक्षा जोरात पळायला लागेल. बरं, एवढं करून त्याला मारलं तर नशीब चांगलं पाहिजे. मागून एखादा वाघ किंवा सिंह आला तर पळून जावं लागेल. त्या वाघाला तेच हरीण पाहिजे. मग अशी जर तुमची खाण्यापिण्याची रोजची अवस्था असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये बेड टी, ब्रेकफास्ट, मग काय मधल्या वेळेतला चहा, मग स्नॅक्स, मग काय ते शेगावची कचोरी, मग कुठलं आणखी बदलापूरचं काय असेल, मसाला पान, आईस्क्रीम, अशी लक्झरी असेल का आयुष्यात? त्या खायलाच मिळत नव्हतं. आज खायला मिळालं तर पुढचं कधी मिळेल भरोसा नव्हता. 8 दिवस, 15 दिवस, महिना लागायचा. लोक मरायचे, खायला मिळत नव्हतं. त्यामुळे माणसाचं लाईफ सायकल काय होतं? फिस्टिंग अँड फास्टिंग, फिजिओलॉजिकल सायकल. म्हणजे जेव्हा खायला मिळेल तेव्हा तुडुंब खाऊन घ्या. कोणी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही तोपर्यंत खा. म्हणजे 2,000 कॅलरीज लागतात, 5,000 कॅलरीज खा. मग इन्शुलिन काय करेल? जास्तीच्या 3,000 कॅलरीजचं रूपांतर चरबीत करेल आणि शरीरात साठवून ठेवेल. आणि मग पुढचे 8 दिवस खायला मिळत नाही तेव्हा ती चरबी जाळून जिवंत राहा. असं आपलं लाईफ सायकल होतं. त्यामुळे माणसाच्या पेशी आणि शरीर हे उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेलं आहे, भरपूर खाण्यासाठी निर्माण झालेलं नाही. त्याच्यामुळे जगात जेवढे लोक उपाशी राहून मरतात त्याच्या शेकडोपट जास्त लोक जास्त खाऊन किंवा चुकीचं खाऊन मरतात. म्हणून माणसाच्या पेशी सांगितलं की उपाशी राहण्यासाठी निर्माण झाल्या. त्यामुळे पेशींसाठी इन्शुलिन हा पावणा आहे. का? खाल्ल्यावर येतो. आणि खाणं कधी होतं? 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवसांनी होतं. मग तो पावणा येतो 15 दिवसांनी, काम झालं की निघून जातो. आपल्याला पाहुण्याकडे तीच अपेक्षा की त्यांनी यावं, काम झालं की जावं. आता बदलापूरला पाहुणा आला, म्हणाला मी 3 दिवसाकरता आलो. तुम्हाला आनंद होतो बा, पाहुणा आला तर त्याचं खातिरदारी करतो, खाऊ पिऊ घातलं त्याला. आणि तो राहिला 3 महिने समजा. आला 3 दिवसाकरता, राहिला 3 महिने. आता त्यावेळेला तर काय म्हणता येत नाही, अतिथी देवो भव, भगवान देवाचा अवतार आहे तो. पण पुढच्या वेळेला जेव्हा तो फोन करतो मी बदलापूरला येते, म्हणतो भाऊ येऊ नको, मी दुसऱ्या गावाला चाललो. म्हणता की नाही? हा तुमचा पाहुण्याला रेझिस्टन्स आहे, विरोध आहे. कारण पाहुणा पाहुण्यासारखं वागला नाही. मग ते पेशींसाठी इन्शुलिन पाहुणा आहे. आता आमची दैनंदिन जीवनशैली काय? सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत लोक खात असतात. किती खातील त्याचा नेम नाही. सकाळी उठले की ते कोणी कोरफडचा रस पितं, कोण काय ॲलोवेरा ज्यूस पितं. काही लोक ग्राउंडवर फक्त ज्यूस पिण्यासाठी जातात. सगळ्या ग्राउंडच्या बाहेर स्टॉल लागलेले असतात. कारल्याचा रस असतो, कुठला जे काय हवे तेच. मग तिथे मोड आलेल्या कडधान्याचे कोणी स्टॉल लावलेले असतात. आणि लोक तिथे 2 फेऱ्या मारतात, 50 कॅलरी बर्न करतात आणि तिथे असलेलं 300 कॅलरीच्या गोष्टी खातात. दिवसभर खातात. आता त्याचं समजा प्रत्येक वेळेचं माप त्याचं 10 युनिटचं आहे समजा, आणि तो 15 वेळा खात असेल. बरं, खाणं म्हणजे काय? असं नाही किंवा त्याने पूर्ण 2 पोळ्या भाजी खाल्ली म्हणजे इन्शुलिन पडतं, असं नाही आहे. त्याने अर्ध सफरचंद खाल्लं तरी तेवढंच इन्शुलिन पडणार आहे. चहा पिला साखर घालून तरी तेवढंच पडणार आहे. असं त्याच्या नकळत तो 15 वेळा इन्शुलिन टाकतो. मग तो कधी 75, कधी 80, कधी 100 युनिट त्याच्या मापानुसार इन्शुलिन टाकतो. लागतं किती? 18 ते 32. टाकतो किती? 100, म्हणजे 70 युनिट जास्त. आता ते इन्शुलिन नको असलेल्या पाहुण्यासारखं त्या रक्तामध्ये असतं आणि त्या पेशीला ते आवडत नाही. तर पेशी त्याला विरोध करायचा प्रयत्न करतात आणि पेशी बिचारे वाट बघत बसतात की आषाढी कधी येते. कारण आषाढीला तरी उपास करेल हा पठ्ठ्या आणि इन्शुलिन खाली जाईल. त्या दिवशी काय करतो हा? एकादशी दुप्पट खास आणि कार्बोहायड्रेट खातो, फळं खातो, गोड खातो. इतर दिवशी 100 युनिट इन्शुलिन टाकत असेल, त्या दिवशी 150 युनिट टाक. पेशी म्हणतात हा काही सुधारत नाही, आपल्याला जिवंत राहायचं तर आपल्याला सुधारावं लागेल. मग त्या काय करतात? पेशी त्याला विरोध करतात. मग कसं करतात? सोपं.
आपल्याला न आवडणारा माणूस समोर येत असेल, आपण काय करतो, तोंड फिरून दुसरीकडे जातो, याचं दर्शन नको व्हायला. तसं पेशी त्या इन्शुलिनपासून वाचण्यासाठी तोंड फिरवायला लागतात, म्हणजे आपला आकार बदलायला लागतात. त्यांनी आकार बदलला की ते रिसेप्टरचा आकार बदलतो. हे सोप्या भाषेमध्ये तुमच्या घराला एक कुलूप लावलेलं आहे, त्याच्यावर मी 10 वेळा हातोडा मारला तर काय होतं, त्या कुलूपाला पोचे पडतात, मग त्याला आता किल्ली बसत नाही. मग हा माणूस खाल्ल्यानंतर रक्तामध्ये इन्शुलिन येतं. आता ते इन्शुलिन ते कुलूप उघडायला जातं, पण ते कुलूप आता बिघडलेलं आहे, मग ती किल्ली बसत नाही, मग ते ग्लुकोज पेशीत जात नाही. पेशी उपाशी राहिला की मेंदूला मेसेज जातो आम्हाला खायला मिळत नाही. मेंदू रक्तामध्ये बघतो आणि एवढे मोठे ग्लुकोज यांना का मिळत नाही. मेंदू विचार करतो की बहुतेक माझ्या किल्ल्या कमी आहेत किंवा माझ्या किल्ल्या आता काम करत नाही चांगलं. मग दोन्ही परिस्थितीत मेंदू म्हणतो ठीक आहे, आता 10 युनिटने काम होत नाही, आता याचं वाढवून देऊ माप, याचं 15 युनिट करू आता. म्हणजे जो माणूस प्रत्येकाला खाल्ल्यानंतर 10 युनिट इन्शुलिन तयार करायचा, तो आता 15 युनिट करायला लागतो. जे काम 10मध्ये व्हायचं ते आता 15 लागतं. याला म्हणतात इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण होणं. मग आता जास्त इन्शुलिनमुळे धक्काबुक्की करून थोडं ग्लुकोज पेशी जायला लागतं. 2-3 महिन्याने आणखीन कुलपं बिघडतात, रेझिस्टन्स आणखीन वाढतो. मग मेंदू 15 ते 20 करतो, 20 ते 25 करतो, 25 ते 30 करतो, 30 ते 40 करतो. करता करता एक अवस्था अशी येते की रक्तामध्ये भरपूर ग्लुकोज आहे, भरपूर इन्शुलिन आहे, पण आता रेझिस्टन्स एवढा वाढला, कुलपं एवढे बिघडले की ते ग्लुकोज के पेशीत जातात, रक्तामध्ये अडकून पडतं आणि लघवी वाटे बाहेर पडायला लागतं. आणि रक्तामध्ये एवढं ग्लुकोज असल्यामुळे दुसरं जे इंधन वापरण्यासारखं आहे ते फॅटी ॲसिड, तेही त्याला वापरता येत नाही. कारण प्राधान्यक्रम काय, आधी ग्लुकोज संपल्याशिवाय फॅटी ॲसिडला हात लागत नाही. मग ग्लुकोजही वापरता येत नाही आणि फॅटी ॲसिडही वापरता येत नाही. मग नाईलाजाने शरीर तिसऱ्या इंधनाकडे वळतं. ते इंधन काय, अमायनो ॲसिड. ते कुठे असतं, प्रोटीन्समध्ये असतं. प्रोटीन कुठे असतात, मसल्समध्ये असतात, स्नायूमध्ये असतात. शरीर कधी ऊर्जेसाठी प्रोटीन्सचा वापर करत नाही. प्रोटीन्सचा ऊर्जेसाठी वापर करायचा म्हणजे घर गहाण ठेवायचं. कुणी आनंदाने करतं का घर गहाण ठेवायचं, नाही, नाईलाजाने करतं. मग जेव्हा शरीर तुमचं प्रोटीन्समधून ऊर्जा घ्यायला लागतं तेव्हा तुमचे मसल लॉस होतो, वजन कमी होतं. मग तुम्ही डॉक्टरकडे जाता, मग तुमची साखर सकाळी 300, जेवल्यावर 400, HbA1c 11, 12 असा रिपोर्ट येतो आणि मग आम्ही तुम्हाला टाईप 2 डायबिटीसचं लेबल लावतो. पण तुमच्या लक्षात काय आलं की वजन वाढणे, इन्शुलिन रेझिस्टन्स आणि टाईप 2 डायबिटीस हे एकाच हायवेवरचे माइलस्टोन आहे. आणि याच्या मागे कारण काय, इन्शुलिनची लेवल वाढणे हे याच्या मागे कारण. मग आता आपल्या समस्येचं कारण कळलं आपल्याला की कशामुळे झालं. मग इन्शुलिन वाढल्याने प्रॉब्लेम झाला तर सोल्युशन काय असणार आहे, इन्शुलिन कमी करा. परीक्षेत अभ्यास नाही केला म्हणून नापास झाला, मग आता सोल्युशन काय, अभ्यास कर. ते इन्शुलिन वाढल्याने प्रॉब्लेम झाला तर इन्शुलिन कमी कर. मग आता इन्शुलिन कमी करायचं असेल आपल्याला तर आपल्याला हे माहिती आहे तयार कसं होतं. तुम्हाला सांगितलं 2 प्रकारे तयार होतं. बेसलाईन सिक्रेशनला तुम्ही काय करू शकता का, तुमच्या हातात नाही. पण खाण्यामुळे जे तयार होतं त्याच्यावर तुमचं नियंत्रण आहे का, ते तुमच्या हातात आहे. मग आता उद्यापासून काय करणार, कमी खाणार की कमी वेळा खाणार, कमी वेळा खाणार. कारण कमी खाऊन जास्त खाऊन इन्शुलिन तेवढंच येणार आहे. पण कमी खाणं हे उत्तर नाही, कमी वेळा खाणं हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि अनेक पुस्तकात असं लिहिलेलं आहे की इटिंग फ्रिक्वेन्सीमुळे इन्शुलिन लेवल डिटरमाइन होते. खाण्याची फ्रिक्वेन्सी कमी केली की इन्शुलिन लेवल कमी होते. आणि त्यामुळे आता तुम्हाला दीक्षित लाईफस्टाईल समजायला फार सोपं आहे. आम्ही काय सांगितलं सल्ला की कडक भुकेच्या 2 वेळा ओळखा, 2 वेळा जेवा, पहिला सल्ला. आता पुष्कळ लोकांना कडक भूक म्हणजे काय माहीत नाही, कारण भुकेच्या आधीच खातात, दिसलं की खातात. लोकांना विचारतो का खाता रे बाबा तुम्ही एवढं. कोणी म्हणतं प्रोटीनसाठी, कोणी म्हणतं कॅलरीसाठी, कोणी म्हणतं व्हिटॅमिनसाठी, कोणी म्हणतं मिनरलसाठी. पण खरं कारण काय, का खाता, या प्रश्नाचं खरं उत्तर असं आहे की तुम्हाला खायला मिळतं म्हणून तुम्ही खाता, दुसरं काही कारण नाही. आता समजा गोळे साहेबांनी इथे ठरवलं की 2 मुलं मोठ्या परातीमध्ये समोसे घेऊन इथे आले. किती लोक नाही खाणार हो. आता साहेबराव सलगर आणि तुषार नाही खाणार, पण बाकीचे सोडतात का, नाही सोडत. शेजारचा म्हटलं मला नको, म्हटलं गप्पच घेऊन ठेव, तू खात नाही तर मी 2 खातो. आता कोणी म्हटलं का असं गोळे साहेबांना आता आम्हाला समोस्याची भूक लागली, नाही, का खाल्लं, दिसलं म्हणून खाल्लं, आणि फुकट होतं तर 2 खाल्ले. जगातला कुठलाही प्राणी पोट भरल्यानंतर खात नाही. गाढव सुद्धा असा गाढवपणा करत नाही. कोण खातो,
माणूस खातो. दुपारी त्यांनी बटाटे वडे खाल्ले, पुरणपोळी खाल्ली, त्याला आता करपट ढेकरा येतात. त्याला फोन येतो मित्राचा, दारूची पार्टी आहे, हा गोळ्या खाऊन तिथं जातो. बरोबर आहे? कारण माणूस बुद्धिमान आहे, म्हणजे बुद्धीचा दुरुपयोग असा करतो. म्हणून कडक भूक आहे त्या 2 वेळा. आता मी माझी कडक भूक कशी ओळखली? सोपी गोष्ट आहे. मला शेपूची भाजी तेव्हा आवडत नसेल, मी बायकोला सांगितलं शेपूची भाजी करून ठेव. मी शेपूची भाजी केली. जेव्हा ती भाजी मला आवडली, ती माझी कडक भुकेची वेळ होती. तसं तुम्ही ओळखा कुठल्याही असतात 2 वेळा, त्या 2 वेळा जेवा. बरं 2 वेळा कुठल्या वेळा टाईम टेबल काही नाही. आता मी 1ला जेवतो, 9ला जेवतो, कोणी लोक सकाळी 8ला जेवतील, रात्री 8ला जेवतील. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. तुमचं टाईम टेबल आहे. इतकंच गॅप पाहिजे तितकंच असं काही नाही. एकदा वेळा ठरल्या की त्या वेळेला जेवा. 55 मिनिटात जेवण संपवा. आता हा काय अवघड सल्ला आहे का? त्याच्यात लोक गोंधळ करतात. मला फोन, सर 1 महिना झाला आम्ही करतो, 1.5 किलो वजन वाढलं. मी म्हटलं वाढलं कसं? कमी व्हायला पाहिजे होतं. काय करतो? काही नाही म्हणे, 55 मिनिटं जेवतो. म्हणजे आधी किती वेळा जेवायचं? म्हणे 25 मिनिटात. मग आता काय करतो? 30 मिनिटं उरलेले. मग काय घरातले सगळे पदार्थ गोळा करून खातो मला. मी म्हटलं अरे कुठे तुला 55 मिनिटं खायला सांगितलं? 55 मिनिटात संपवायला सांगितलं. त्याचा मागचं लॉजिक काय की इन्शुलिन एकदा तयार करायचं, 55च्या पुढे गेला असता 2दा तयार होईल. 2 जेवणामध्ये इन्शुलिन तयार होईल असं काही घेऊ नका, कारण आपलं इन्शुलिन 2दाच तयार करायचं आहे. कार्बोहायड्रेट कमी करा, प्रोटीन वाढवा, पण म्हणजे बाजारातलं काही प्रोटीन पावडर आणून खाऊ नका. कसं वाढवायचं तुम्हाला मी खाण्याचा क्रम सांगणार आहे. तो क्रम तुमच्या लक्षात आला की आपोआप तुम्हाला प्रोटीन मिळतील. आणि तुम्हाला डायबिटीज जरी नसेल तरीसुद्धा गूळ, साखर, मध, शुगर फ्री जेवढं कमी खाल तेवढं आरोग्यासाठी चांगलं आहे. जितके मृत्यू दारू आणि तंबाखूच्या व्यसनामुळे होत नाही त्याच्यापेक्षा जास्त मृत्यू साखरेच्या व्यसनामुळे होतात. आणि साखरेची शरीराला मुळीच आवश्यकता नाही. एकही कण साखर न खाता माणूस 100 वर्ष निरोगी आयुष्य जगू शकतो. पण ठीक आहे, तुम्ही नॉन डायबेटिक असाल तर थोडं खाऊ शकता गोड, पण डायबेटिक असाल तर बिलकुल खाऊ नका. म्हणजे 4 सल्ले काय सांगितले? कडक भुकेच्या 2 वेळा ओळखा, 2 वेळा जेवा, 55 मिनिटात जेवण संपवा, कार्बोहायड्रेट कमी करा, प्रोटीन वाढवा आणि गोड कमी करा. आणि याच्याबरोबर व्यायाम करा. कुठला व्यायाम करायचा? 4.5 किलोमीटर चाला. किती वेळ लागेल? 50 मिनिटं, 60 लागू दे, जेवढं लागेल तेवढं लागेल, पण 4.5 किलोमीटर चाला. किंवा 12-15 किलोमीटर सायकल चालवा, किंवा 45 सूर्यनमस्कार घाला. पोहता येत असेल 45 मिनिटं पोहा. कुठलाही व्यायाम करा ज्याने 250-300 कॅलरीज तुमच्या बर्न होतील, असा व्यायाम करायचा. आता लोक म्हणतात की आम्हाला तर व्यायाम करता येत नाही, आम्हाला खुर्चीत बसूनच असतो आम्ही. त्यांच्यासाठी सुद्धा व्यायाम आहे. काय करायचं? खुर्चीत बसायचं. बॉक्सिंग करण्यासाठी ते वापरतात बघा, ते वाळूची बॅग भरून मिळते, पंचिंग बॅग, ती आणा, समोर लटकवा आणि त्या बॅगला तुम्ही तुमचे ते ग्लोव्ज वगैरे घाला आणि जो माणूस तुम्हाला आवडत नाही त्याचा फोटो त्याला चिकटवा. आता नवरा बायकोचं लावेल, बायको नवऱ्याचं लावेल आणि त्याला 45 मिनिटं ठोकून काढा. पण सगळे भडास काढून घ्या, दिवसभर भांडण्याची गरज नाही. म्हणजे व्यायाम करू शकत नाही असं म्हणायचं एकही कारण तुम्हाला मी आता सोडलेलं नाही. प्रत्येकजण व्यायाम करू शकतो. तर अशा पद्धतीची सोपी ही लाईफस्टाईल आहे. आता ही 3 प्रकारच्या लोकांनी करायची नाही आहे. एक आहे 18 वर्षाखालची मुलं, त्यांना याची गरज नाही. पण आत्ताची परिस्थिती काय? मी आता पुण्यामध्ये फर्ग्युसन रोड आणि जंगली महाराज रोडला बघतो, पाठपोरं बघितलं तर कळत नाही आई कुठली आणि मुलगी कुठली. आईचं वजन 70 किलो, मुलीचं 75 किलो, अशी परिस्थिती आहे आज. 16-17 वर्षाची मुलं. मग हे पालक माझ्याकडे आले, ते म्हणाले सर आमचं वजन तुम्ही कमी केली, यांचं काय करायचं? हे भारताचं भविष्य आहे. 10वीत असताना 70 किलो तर 25व्या वर्षी 130 किलो होणार तो. मग मी अनेक बालरोग तज्ज्ञांशी बोललो. मी म्हटलं यांनी किती वेळा खायला पाहिजे? ते म्हणे यांनी 4 वेळा खाल्लं तर यांना पुरतं. म्हणजे जास्तीत जास्त 4 वेळा खायला हरकत नाही. मग आम्ही मुलांसाठी कार्यक्रम सुरू केला, विद्यार्थी जागृती अभियान. त्यात आम्ही 4 सल्ले देतो. पहिला सल्ला काय की जास्तीत जास्त 4 वेळा खाल्लं तरी चालेल. म्हणजे बरेच मुलं 16-17 वर्षाची 3दा खाऊन पण व्यवस्थित राहतात. पण 4 वेळा खाल्लं तरी चालेल, हा पहिला सल्ला. दुसरा, गोड कमी करा. तिसरा, कोल्ड्रिंकला कधी हात लावू नका. आता त्यांना मी 4 लोकांना इथे बोलवलं आणि त्यांना असं एका वाटीमध्ये 55 ग्रॅम साखर दिली आणि चमचा दिला आणि म्हटलं खा. किती लोक खातील? म्हणजे काय मूर्खपण आहे, असं कोण खातं काय? आणि या 4 लोकांपैकी एकाला मी स्प्राईट दिलं, एकाला पेप्सी दिलं, एकाला कोका-कोला दिला, एकाला मिरिंडा दिला, तर पितील की नाही 10 मिनिटात? तेवढाच मूर्खपण आहे. कारण 100 मिलीलिटर कोल्ड्रिंकमध्ये 11 ग्रॅम साखर आहे. म्हणजे तुमच्या नकळत 10 मिनिटात तुम्ही 55 ग्रॅम साखर खाता.
हा तिसरा सल्ला. बरं, कुठल्याही लहान मुलाला पहिल्यांदा कोल्ड्रिंक पाजल्यावर त्याला ते आवडलेलं मी आजवर बघितलेलं नाही. पहिल्यांदा कोल्ड्रिंक पिलं की त्याला ते त्याच्या नाकातोंडातून ते वाफ येते, मग त्याला डोळ्यातून पाणी येतं, त्याला आवडत नाही. मग त्याला ते कसं काय आवडायला लागतं? याला कारण म्हणजे मायबाप, आणि मायबापापेक्षा बाप लोक. कारण त्या बापाने शनिवारी त्याच्या कामासाठी कोल्ड्रिंक आणलेलं असतं आणि ते पोरगं हुशार असतं. ते 2 बाटल्या बघून चुकीच्या बाटलीकडे पोट दाखवतं. मग बाबा मला ते पाहिजे. बाबा म्हणतो ते मोठ्याचं औषध आहे, तू हे घे. तसं त्याला कोल्ड्रिंकची सवय लावतो आपण. मग कोल्ड्रिंकला हात लावू नका. आणि शेवटचा महत्त्वाचा सल्ला, मोबाईलवर फुटबॉल खेळणं बंद करा आणि ग्राउंडवर जाऊन तासभर खेळा. हे मुलांसाठी. म्हणजे 2 वेळा खाऊ शकत नाही, 4 वेळा खायला पाहिजे. गरोदर महिला आणि मुलाला अंगावर पाजणाऱ्या महिला यांनी पण करायचं नाही. मूल 9 महिन्याचं होईपर्यंत नाही करायचं. आणि टाईप 1 डायबिटीसचे लोक, पण त्यांच्या शरीरात इन्शुलिन तयार होत नाही, त्यामुळे त्यांना लाईफस्टाईलचा उपयोग होत नाही. सुदैवाने सगळ्या डायबिटीसमध्ये हे टाईप 1चे फक्त 3-4% असतात, बाकी सगळे टाईप 2 वाले असतात. मग 3 प्रकारच्या लोकांनी करायचं नाही. टाईप 2 डायबिटीसच्या लोकांना नक्की करायचं, पण प्रोटोकॉल फॉलो करायचा. कारण टाईप 2 डायबिटीसच्या लोकांना इतका उत्साह असतो, त्यांना कुठली व्हॉट्सअपवर पोस्ट आली डायबिटीसची की लगेच करून बघतात. मध्ये काय ते इन्शुलिनची वनस्पती होती, सगळे लोक शोधत बसले, कुठून पानं आणून खात बसले. मागे पोस्ट आली, काय करा, कारल्याचा रस करा, परातीमध्ये ठेवा, त्याच्यात पाय बुडवून बसा. आणि तोंडात कडू चव आली की डायबिटीस गेला. तर बदलापूरला कारले मिळायला अवघड झालं होतं, सगळे लोक पाय बुडवून बसले. लोक काय मूर्ख आहेत का? हे डायबिटीससारखा आजार असा बरा होणार आहे का? पण ते फ्रस्ट्रेट झाले, निराश झाले. डायबिटीसच्या माणसाचं आयुष्य काय असतं बघा, तो नेहमी विचार करतो, ही गोळी जेवणाच्या आधी घेऊ, जेवताना घेऊ का जेवल्यावर घेऊ, आणि साखर कमी झाली, चक्कर आली तर काय करू, याच्या भोवती तो माणूस आणि त्याचं घर फिरत असतं. म्हणून ते निराश आहेत. त्या टाईप 2 डायबिटीसच्या लोकांना नक्की फायदा आहे. जेवढ्या लोकांनी आता हातवर केले, हे जर माझ्या सेंटरला आले तर तुम्हाला मी खात्रीने सांगतो की पुढच्या वर्षीपर्यंत कमीत कमी 50% लोकांची औषधं मी बंद करेन, हा माझा शब्द आहे. आणि मी का म्हणतो हे, कारण पुण्यामध्ये 350 लोक विदाऊट मेडिसिन आहेत आज, नागपूरला 80 लोक आहेत, नाशिकला जवळपास 60 लोक आहेत विदाऊट मेडिसिन. त्यांनी केलं, हे सायन्स आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तर टाईप 2 डायबिटीसच्या लोकांनी सेंटरला यायचं. चक्रदेव मॅडम आहेत, डब्ल्यू मॅडम आहेत, त्यांना भेटा, तपासण्या कुठल्या आहेत ते बघा, प्रिस्क्रिप्शन दाखवा, त्या तुम्हाला गाईड करतील आणि तुमचं नक्की मेडिसिन कमी होतील. पण मनाने काही करायला जाऊ नका. यासाठी की समजा तुम्ही 3 वेळा औषध घेता डायबिटीसचं, आणि मी सांगितल्याप्रमाणे 2दा जेवायला सुरुवात कराल, तर 2दा जेवायला आणि 3दा औषध घ्याल तर तुम्हाला हायपोग्लायसेमिया होईल, साखर कमी होईल, चक्कर येईल, रसत पडाल कुठेतरी, मराल सुद्धा. मग त्याला डॉक्टर दीक्षित जबाबदार नाही. म्हणून प्रोटोकॉल फॉलो करा, नक्की फायदा. आता हे 3ही उपाय जे सांगितले होते, बॅरेटरी सर्जरी, लो कार्ब डाएट, कमी कॅलरी डाएट, हे सगळं सस्टेनेबल नाही आहे. हे कायम नाही करू शकत, 2 महिने करा. पण ही लाईफस्टाईल मी जे सांगतो ही कायम करण्यासारखी आहे. माझे आता काही लोक असे आहेत, 17 लोक असे आहेत की जे 8-8 वर्षापासून त्यांच्या डायबिटीसचं औषध घेत नाहीत. आहेत लोक, कारण ते करतात लाईफस्टाईल. मी जे म्हणतो याला काही आधार आहे का? आयुर्वेदाने सांगितलं द्वौ काल भुंजित, म्हणजे दिवसात 2 वेळा जेवा. आयुर्वेदाने सांगितलं जसं तुम्ही अग्निहोत्र 2 वेळा पेटवता सूर्योदय आणि सूर्यास्ताला, तसं जठराग्नी प्रज्वलित झाला की 2 वेळा जेवा. वेदांमध्ये असं लिहिलं आहे की जो 2दा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल. ही सोपा मार्ग आहे पुण्य कमवायचा, 2दा जेवण रोज पुण्य. जैन धर्मामध्ये व्यासना नावाची कल्पना आहे. व्यासना म्हणजे काय? बे आसन, बे म्हणजे 2, आसन म्हणजे बसा. 2 वेळा बसा आणि 2 वेळा जेवा असा सल्ला दिलेला आहे. एकासना पण आहे, ते साधूंसाठी आहे, एकदाच बसा आणि एकदाच जेवा. गौतम बुद्धांनी शिष्यांना काय सांगितलं? गौतम बुद्धांनी सांगितलं निरोगी राहायचं असेल तर रात्री जेवू नका, एकदाच जेवा, ते योगी होते. इस्लाममध्ये रमजान रोजे कशासाठी आहेत? सगळे धर्म सांगतात मोक्ष मिळवायचा असेल तर तोंड आवरा. कारण खाण्याची जी प्रेरणा आहे फार आदिम प्रेरणा आहे. एखादा माणूस 80 वर्षाचा असतो, असाध्य आजार झालेला आहे, डॉक्टर त्याला म्हणतात आता घरी घेऊन जा, नातेवाईकामध्ये मरेल. त्याला घरी आणल्यावर लोक गोळा होतात आणि काय विचारतात, बाबा BMW फिरायचं का मर्सिडीजमध्ये फिरायचं असं विचारतात का? नाही. मग ते लाडू खायचे का रव्याचा शिरा खायचा हे विचारतात ना. इतकं आदिम प्रेरणा आहे खाण्याची. म्हणून सगळे धर्म म्हणतात की खाण्यावर, तोंडावर नियंत्रण करा. तिथे नियंत्रण झालं की बाकी सगळं नियंत्रण तुम्हाला आपोआप मिळेल. महाभारतामध्ये काय लिहिलं? आपण म्हणतो धर्मग्रंथ आहेत आमचे, आम्ही वाचतो पण आमचं ते समजत नाही आम्हाला.
महाभारत म्हणते एकदा खातो त्याला आरोग्य मिळेल, दोनदा खाईल त्याला शक्ती मिळेल, तीनदा खाईल त्याला आजार मिळेल आणि चारदा खाईल तो नक्की मरेल, असं लिहिलेलं आहे. मग याचा अर्थ असा आहे का आज चारदा खाल्लं तर उद्या मरेल माणूस? असं जर असतं तर कोणीच खाणार नाही 4 वेळा. याचा अर्थ असा की जसं आम्ही म्हणतो की तुम्ही सिगरेट ओढली तुम्हाला लंग कॅन्सर होईल, मग काय लगेच उद्या होतो का आज पिऊन? नाही, पण तुमचा प्रवास सुरू झाला लंग कॅन्सरकडे. तसं महाभारत सांगते की वारंवार खाऊन मृत्यूचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि ही म्हण ही सगळ्या भाषांमध्ये आहे. मी सगळ्या राज्यांमध्ये गेलो, कन्नडमध्ये आहे, तेलुगूमध्ये आहे, तामिळमध्ये आहे, मल्याळममध्ये आहे. संत म्हणतात एकदा खातो तो योगी, दोनदा खातो तो आपल्यासारखा भोगी आणि तीनदा खातो तो मोठ्यांनी सांगा. आणि 10 वेळा खाऊन आले, बरोबर आहे की नाही? पोपट्यासारखं बोलता, तीनदा खातो तो रोगी, 10 वेळा खाता तुम्ही महारोगी होणार नाही का? ते काय रॉकेट सायन्स नाही आहे, साधं सोपं आहे. आता हे सगळं जुन्या गोष्टी झाल्या, रामायण महाभारत. आम्ही आता 21व्या शतकातले लोक आहेत, आम्हाला नवीन कधी सांगा. मग मॉडर्न मेडिसिन काय म्हणते याच्याबद्दल? तर एक डॉक्टर मार्क मॅटसन नावाचा अभ्यासक आहे, तो इंटरमिटंट एनर्जी रेस्ट्रिक्शन विषयामधला अभ्यासक आहे. त्याने एक अभ्यास केला की मग किती वेळा खाल्लं आणि कधी खाल्लं तर आरोग्यावर काय परिणाम होतो, आणि चांगल्या जर्नलमध्ये छापून आले. तुम्हाला हे गुगलवर मिळेल वाचायला. या अभ्यासाचा निष्कर्ष काय त्यांनी काढला? तो म्हणतो की जगात सध्या जे प्रचलित आहे, काय प्रचलित आहे? 3 वेळा जेवणे आणि एकदा नाश्ता करणे. मॅटसन म्हणतो उत्क्रांतीच्या दृष्टीने पाहिलं तर हे अनैसर्गिक आहे, ॲबनॉर्मल आहे इतक्या वेळा खाणं. का म्हणतो असं? तुम्ही जंगली प्राणी आहेत, इतकं आणि इतक्या वेळा खाण्यासाठी निर्माण झालेले नाहीत, म्हणून मॅटसन म्हणतो हे अनैसर्गिक आहे. 2016मध्ये जपानी शास्त्रज्ञाला नोबेल पुरस्कार मिळाला. कशा करता? त्याने ऑटोफॅजी नावाची संकल्पना शोधली. तो काय म्हणतो? तुम्ही उपाशी राहिले, तुमच्या शरीरातल्या चांगल्या पेशी कॅन्सर पेशीला खातात. म्हणजे जर तुम्ही उपवास केला तर कॅन्सरपासून देखील तुम्ही वाचू शकता. डॉक्टर रमण देशपांडे पद्मश्री टाटामध्ये ते सर्जन होते. ते मला म्हणाले की सर जर लोकांनी वजन कमी केलं तर 17% कॅन्सर कमी होईल. म्हणजे ही साधी लाईफस्टाईल जी आहे याच्यातून कॅन्सर प्रिव्हेन्शन पण होणार आहे. डायबिटीसवाल्यांसाठी वाईट एक आहे दोनदा जेवणं, कारण बरेच डॉक्टर म्हणतात नाही तुम्ही करू नका, असं होईल तसं होईल. याचा काय अभ्यास झाला? 54 डायबिटीच्या पेशंटला त्यांना 2 गटामध्ये डिवाईड केलं, 27-27 2 गट. एका ग्रुपला सांगितलं की तुम्ही 2 वेळा जेवा, त्यांना औषधं सुरू होती सगळ्यांना. दुसऱ्या ग्रुपला सांगितलं 6 वेळा खा, जे तुम्हाला सांगितलेलं ना दर 3 तासाला खा, म्हणजे 6 वेळा होतं ते. एक ग्रुपने 2 वेळा खाल्लं, एकाने 6 वेळा खाल्लं. नंतर त्यांचं ऑब्झर्वेशन केलं की त्यांचं शुगर कंट्रोल कसं आहे. असं लक्षात आलं की 2दा जेवतात त्यांचा शुगर कंट्रोल चांगला राहतो, म्हणजे 6 वेळा जेवतात त्यांचा शुगर कंट्रोल खराब होतो. मग ते म्हणाले ठीक आहे, आता हे कदाचित योगायोगाने झालं असेल, मग आता काय करू आपण? 2दा खाणाऱ्याला सांगू 6 वेळा खा आणि 6 वेळा खाणाऱ्याला सांगू 2दा खा. याला म्हणतात क्रॉसओव्हर ट्रायल. मग जेव्हा 6 वेळा खाणारे 2 वेळा खायला लागले तेव्हा त्यांचा शुगर कंट्रोल सुधारला, आणि जे 2 वेळा खाणारे 6 वर गेले त्यांचा बिघडला. म्हणजे हायपोथेसिस वर डबली प्रूव्ह. मग हे सगळं आता आहे, हे सायंटिफिक जर्नलमध्ये आहे, हे डॉक्टरांना माहिती आहे. मग डॉक्टर ह्याच्याविषयी बोलत नाहीत, कॉन्फरन्समध्ये कोणी सांगत नाही. याचं कारण काय? या संशोधनामध्ये कुठेही औषध नाही आहे, लाईफस्टाईल आहे ना. औषध कुठे? मग औषध नाही तर फार्मा कंपनी नाही, फार्मा कंपनी नाही तर फुकटचं गिफ्ट नाही, फुकटचा प्रवास नाही, हॉटेलमध्ये राहायची सोय नाही. मग कोण बोलेल याच्याविषयी? मी बोलू शकतो कारण मी लाईफस्टाईलचा माणूस आहे. म्हणजे डायबिटीसच्या पेशंटला देखील यांनी फायदा होतो, याच्यासाठी पुरेसा पुरावा अवेलेबल आहे. आता महत्त्वाची गोष्ट की या लाईफस्टाईलमध्ये खायचं काय, तर त्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुम्ही डायबिटिक आहात, प्री डायबिटिक आहात का नॉन डायबिटिक आहात. आता काही लोकांनी हात वर केला की आम्हाला डायबिटीस आहे, बाकी त्यांनी हात वर केला नाही. तुमच्यावर माझा विश्वास नाही. म्हणजे तुम्ही खोटं बोलता असं नाही, पण बरेचसे लोक म्हणतात माझं ब्लड शुगर नॉर्मल आहे म्हणून मी नॉर्मल आहे. भारतीय मनोवृत्ती ही डायग्नोज व्हायला घाबरण्याची आहे. आम्ही आजाराला घाबरणारे लोक नाही. सांगितलं उद्या ब्लड शुगर करतं, आज काय करतो तो कमी खातो, गोड तर मिळूच खात नाही. काही लोक तर 5 किलोमीटर पळून सुद्धा येतात, आणि उद्या ब्लड शुगर नॉर्मल. मग ब्लड शुगर नॉर्मल की वर्षभर रसगुल्ला गुलाबजाम खायला मोकळा. मग HbA1c नावाची तपासणी केली तर 3 महिन्याचा ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज कळतं. त्याच्यात 15 दिवसापूर्वी खाल्लेला तिरुपतीचा प्रसाद सुद्धा दिसतो. म्हणजे त्याच्यामध्ये फसवाफसवी नाही करतात. मग HbA1c आणि फास्टिंग इन्शुलिन 2 तपासण्या, शुगर नाही इन्शुलिन. तर HbA1c 5.6 पर्यंत नॉर्मल आहे, 5.7 ते 6.4ला म्हणतात प्री डायबिटीस, 6.5 आणि पुढे गेलं की डायबिटीस.
इन्शुलिन 10पर्यंत नॉर्मल आहे, 10च्या पुढे गेलं की प्री डायबिटीस. मग नॉन डायबिटिक कोण? जो डायबिटीसचं औषध घेत नाही, ज्याचं HbA1c जास्तीत जास्त 5.6 आहे आणि ज्याचं इन्शुलिन जास्तीत जास्त 10 आहे, तो नॉन डायबिटिक. प्री डायबिटिक कोण? जो डायबिटीसचं औषध घेत नाही, ज्याचं HbA1c 5.7 ते 6.4 आहे किंवा त्याचं इन्शुलिन 10च्या पुढे आहे. आणि डायबिटिक कोण? एक तर तो गोळ्या घेतो इन्शुलिनच्या डायबिटीसच्या किंवा त्याचं HbA1c 6.5च्या पुढे आहे. मग जर या पद्धतीने तुम्ही नॉन डायबिटिक असाल तर कसं खायचं तुम्ही? जेवणाच्या सुरुवातीला तुम्ही फळ, सुकामेवा, शेंगदाणे वगैरे, आणि खायचं असेल तर गोड पदार्थ, स्वीट डिश खा. स्वीट डिश रोज खाऊ नका, पण खायची वाटलं तर सुरुवातीला खा. त्याच्यानंतर एक वाटीभर सॅलड खा. वाटीभर म्हणजे काय? एक काकडी टोमॅटो चिरल्यावर जेवढा ऐवज तयार होतो तेवढं सॅलड खा. त्याच्यानंतर तेवढीच वाटी मोड आलेलं कडधान्य खा किंवा 2 उकडलेली अंडी खा, खात असाल तर. आता हे कडधान्य तुम्ही कच्चंही खाऊ शकता, शिजवून खाऊ शकता तुमच्या पचनशक्तीनुसार. आणि हे 3 पदार्थ खाऊन झाल्यानंतर जेवढी भूक आहे तेवढं तुम्हाला काय हवं ते खा. तुमच्या घरामध्ये पिझ्झा आलेला आहे, 4 लोक आहेत, तर पिझ्झाचे 4 तुकडे होतात, त्यातला तुमचा तुकडा तुम्ही 55 मिनिटात खाऊ शकता. पाणीपुरी बनवली, पाणीपुरी खा, काही अडचण नाही, मन मारायची गरज नाही, पण ते 55 मिनिटात खायचं मला. आणि हा सिक्वेन्स फॉलो करायचा. जेवायची सुरुवात कधी पोळी भाकरी भातानी करायची नाही. हे झालं नॉन डायबिटिक. आता तुम्ही प्री डायबिटिक असेल तर काय करा? 4 बदाम आणि 4 अक्रोड किंवा अर्धी मूठ शेंगदाणे यांनी जेवायची सुरुवात करा. हे रात्री भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी खा. आता हा सिक्वेन्स दोन्ही जेवणांचा आहे बरं का. त्याच्यानंतर मोठी वाटी सॅलड खा, म्हणजे जसं एक काकडी टोमॅटो चिरल्यावर जेवढं तयार होतं तेवढं. फक्त याच्यात काही खाऊ शकता, ब्रोकोली खा, फ्लॉवर खा, काय तुम्हाला आवडतं ते खा, पण गाजर आणि बीट खाऊ नका, त्यांनी शुगर वाढते. त्यानंतर तेवढीच वाटी मोड आलेलं कडधान्य किंवा 2 अंडी खा. आणि 3 खाऊन झालं की बाकी काय हवं ते खा. फक्त गोड खाऊ नका आणि फळं खाऊ नका. डायबिटीस आणि प्री डायबिटीसला गोड आणि फळं पूर्णपणे बंद. तर हे झालं काय जेवायचं 55 मिनिटात. आता 2 जेवणांच्या मध्ये भूक लागली तर काय करायचं? आणि तुम्ही आज तर 8 वेळा खात असाल, उद्या 2दा खायला लागले, तुम्हाला सायकोलॉजिकली हेडेक होईल, थोडासा डोकं दुखेल, अशक्त वाटेल. मग 2 जेवणांच्या मध्ये नॉन डायबिटीला काय चालतं? पाणी, घरी बनवलेलं पातळ ताक, 2 चमचे दह्यात ग्लासभर ताक बनवा. तुम्हाला आवडत असेल तर कुठलाही फ्लेवर नसलेला ग्रीन टी, ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी घेऊ शकता. 25% दूध टाकलेला पातळ चहा किंवा कॉफी पण पिऊ शकता. कशातच गूळ, साखर, मध, शुगर फ्री टाकू नका. आणि हे पदार्थ दिवसभर कितीही प्रमाणात किती वेळा घेतले तरी चालते, त्याला काही मर्यादा नाही. दिवसभरात 1 वेळा शहाळ्याचं पाणी पिऊ शकता. मलई खाऊ नका. लोकांचा जीव वर खाली होतो, 60 रुपयाचं शहाळं आणणं, मलई वाया कशी घालवायची? निम्मा भारत 3 शब्दांमुळे लठ्ठ झालेला आहे. वाया कसं घालवायचं. घराघरात पद्धत असते. जेवण झालं रात्री की आई म्हणते पोराला ते पोळीचा डबा दाखव, किती पोळ्या शिल्लक आहे? तो म्हणतो 2 पोळ्या शिल्लक आहे. पण तू उद्या शिळं खाणार आहे का? तो म्हणतो नाही. मग ते 4 तुकडे करून वाटून टाक, फिनिश. मी नेहमी म्हणतो की तुम्ही घरातल्या डस्टबिनची काळजी करता, पण शरीराचं डस्टबिन करता. मी तुम्हाला वाया घालवायला सांगत नाही, वाटीत काढून ठेवा, 55 मिनिटात खा. दिवसभरात 1 टोमॅटो खाल्लेला चालतो. आता हे का चालतं? तर हे प्रयोग आम्ही व्हॉलंटियर्सवर केल्यानंतर लक्षात आलं की याने इन्शुलिन तयार होत नाही, म्हणून हे अलाऊ केलेलं. पण बेस्ट काय? पाणी. पाणी सगळ्यात चांगलं. प्री डायबिटिक असाल तर फक्त 3च पदार्थ चालतात: पाणी, पातळ ताक आणि कुठलाही फ्लेवर नसलेला ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी. म्हणजे आणखीन 3 पदार्थ जे नॉन डायबिटिकला चालतात, 25% दुधाचा चहा, कॉफी, शहाळ्याचं पाणी एकदा, टोमॅटो एकदा, हे प्री डायबिटिकला चालत नाही. हा 2 मध्ये फरक आहे. आता हे कळलं आपल्याला की काय खायचं जेवताना आणि 2 जेवणांच्या मध्ये काय घ्यायचं. आता खूप लोकांना प्रश्न असतो 2 जेवणांच्या मध्ये, त्यांना असं वाटतं की दुपार आणि रात्रमध्ये हे सांगितलंय. असं नाही, हे इतर कधीही, म्हणजे सकाळी उठल्यावर सुद्धा हेच आहे. ब्लॅक टीच प्यायचा आहे, दुधाचा चहा नाही प्यायचा, हे लक्षात ठेवा. आता हे केल्यानंतर तुम्हाला काय फायदा होईल? 4 फायदे होतील तुम्हाला. हे फायदे कसे आहेत? ऑब्जेक्टिव्ह आहेत. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? मोजता येतं, दाखवता येतं. पहिलं काय होईल? वजन कमी होईल. किती कमी होईल? 6.8 किलो 6 महिन्यात. आणि लाल अक्षरात दिलेले सगळे रिसर्च पेपर आहेत. मी जे बोलतोय ते सगळं पुरावे बोलतोय. मी काय माझी मतं सांगत नाही. सायन्समध्ये मतांना किंमत नाही आहे, पुराव्याला किंमत आहे. रेंज किती? 3 ते 45 किलोची रेंज आहे. दुसरं होईल तुमचं पोट कमी होईल. सगळ्यांना पोटाचा प्रॉब्लेम आहे. दुसरं तुम्ही काही करा, जिमिंग करा, प्रोटीन पावडर खा, पहिल्यांदा गालफडं बसतात. लोक विचारायला सुरुवात करतात, घरी काही प्रॉब्लेम?
इथे कोण विचारणार नाही, कारण पोट कमी होईल. किती? 1.5 इंच कमी होईल 6 महिन्यात. रेंज 1 ते 4 इंच. HbA1c कमी होईल. आता तुमचं HbA1c 5.6 आहे, तुम्ही नॉन डायबिटिक आहेत, पण 3 महिन्यांनी 5.2 झालं, आणखीन चांगलं. आणि फास्टिंग इन्शुलिन कमी होईल. आता फास्टिंग इन्शुलिन म्हणजे काय? हा प्रॉक्सी इंडिकेटर आहे, म्हणजे निदर्शक आहे. कशाचा? इन्शुलिन रेझिस्टन्सचा आणि येणाऱ्या टाईप 2 डायबिटीसचा. जेवढं कमी तेवढं चांगलं. तुमचं 12 असेल ते 3 महिन्यात 9 झालं, आणखीन चांगलं. मग उद्या काय करा? हे 4ही गोष्टी करून घ्या. वजन करा, पोटाचा घेर मोजा. लॅबमध्ये आता तुम्हाला लॅबची सोय पण आहे. आता आम्ही तुमच्यासाठी HbA1c आणि टेस्टिंग कॅम्प पण करणार आहोत. आपण कधी, मला वाटतं उद्यापासून सुरू करतो आहे. 8 दिवस आपण चालू ठेवतो आहे. सकाळी उपाशीपोटी या, म्हणजे रात्री 9ला जेवले असाल तर सकाळी 7 ते 9 या वेळामध्ये यायचं आणि HbA1c फास्टिंग इश्यूसाठी ब्लड द्यायचं. ते करून घ्या आणि मग तुमचे रिपोर्ट बघा. 3 महिने मी म्हणतो ते फॉलो करा, परत हे रिपोर्ट करा. आणि खरोखर या 4ही गोष्टी झाल्या तर स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवा. दीक्षित सरांवर विश्वास ठेवायची गरज नाही, तुमच्या अनुभवावर विश्वास ठेवा आणि मग लोकांना सांगायला लागा. स्वतःही लाईफस्टाईल करा, लोकांना सांगा. या अभियानामध्ये आम्ही काय शिकलो? आम्ही शिकलो या देशामध्ये डायबिटीसचं डायग्नोसिस लवकर होत नाही, कारण आम्ही ब्लड शुगरवर करतो. आमचे लोक हुशार आहेत. 30-40% लोक निसटतात त्याच्यातून. HbA1c केलं तर 30% लोक डायग्नोस होतात डायबिटीस, प्री डायबिटीस. त्यांनी लाईफस्टाईल करावी, ते नॉन डायबिटिक होतं. आणि डायबिटीसचा आम्ही अनावश्यक उपचार करतो जास्तीचे, असं मी का म्हणतो? टाईप 2 डायबिटीस इज ए लाईफस्टाईल डिसऑर्डर, म्हणजे जीवनशैली बिघाडातून निर्माण झालेला आजार आहे. मग कॉमन सेन्स म्हणून उत्तर काय असायला पाहिजे? जीवनशैली सुधारवणे. औषधं गोळ्या हे उत्तर असू शकत नाही. मग असं जर असेल तर सगळ्या गाईडलाईननी काय सांगितलं आहे की उपचार कसे करायचे? तर पहिले 3 महिने लाईफस्टाईल सुधारणं सांगा, आणि नाही बरा झाला माणूस त्याला मग तुम्ही औषधं द्या, असं सांगितलं आहे. आता जेवढ्या लोकांनी हातवर केले आपल्याला डायबिटीस आहे, त्यांना औषध कधी सुरू झालं हो? मला खात्री आहे की 90% जास्त लोकांना ज्या दिवशी डायबिटीस डायग्नोज झाला त्याच दिवशी मेटफॉर्मिन चालू केलेलं आहे, बरोबर? मग कुठलं लाईफस्टाईल आणि कुठलं काय? बरं, लाईफस्टाईल काय सांगतात? दर 3-4 तासाला खा आणि व्यायाम करा. आता दर 3-4 तासाला खाऊन तुमच्यापैकी एका तरी डायबिटीसचं औषध कमी झालं का हो? बंद झालं का? उलट सुरुवातीला मेटफॉर्मिन 500 होतं, आता ते 1 ग्रॅम झालेलं आहे. कोणाचं ग्लिमिप्रेड आलं, कोणाचं इन्शुलिन आलं, कोणाचा पाय कापला, कोणाचे डोळे दृष्टी गेली, अशीच अवस्था आहे सगळ्यांची. त्यामुळे पेशंटला माहिती आहे की हे सांगतात ती लाईफस्टाईल उपयोगाची नाही, आणि जे डॉक्टर ही लाईफस्टाईल सांगतात त्यांना हे माहिती आहे की हे पेशंट माझ्याकडे येतच राहणार आहे आयुष्यभर. त्यांनाही माहिती आहे लाईफस्टाईल काम करत नाही, म्हणून कोणी कोणाला सांगत नाही. तिसरी गोष्ट आहे की नुसतं ब्लड शुगरला महत्त्व नाही आहे. ब्लड शुगर वाढली की लगेच काही त्रास होत नाही, पण वाढलेल्या शुगरमुळे किडनी डॅमेज होते, डोळे खराब होतात, आणि ते जर खराब झालेले नसतील तर ब्लड शुगर किती असो आणि HbA1c किती असो त्याला सेफली दीक्षित लाईफस्टाईल सांगता येते. 1 महिना फॉलो करा. मी 16.7 HbA1c असल्या माणसाला, म्हणजे त्याचं ॲव्हरेज ब्लड शुगर 500च्या आसपास होतं, त्याला ही लाईफस्टाईल सांगितली. 4 महिन्यात तो 6वर आला. एकही औषध नाही, एकही पैसा लागला नाही. म्हणजे किती शुगर आहे याच्यापेक्षा एंड ऑर्गन डॅमेज आहे का हे बघायला पाहिजे. हायपोग्लायसेमिया, लोक म्हणतात तुम्ही हे केलं दीक्षित आहे डायबिटीसच्या लोकांनी, तुम्हाला हायपोग्लायसेमिया व्हायची भीती आहे. हे असं म्हणण्यासारखं आहे की एखादा नवीन लग्न झालेल्या जोडप्याला तुम्ही असं म्हणायचं की तुला मुलं होण्याची भीती आहे. अरे बापरे. आता लग्नानंतर मुलं होण्याची भीती आहे का मुलं होण्याची अपेक्षा आहे? अपेक्षा आहे ना, त्यासाठी लग्न केलं. मग डायबिटीसच्या औषधं घेणाऱ्या पेशंटला हायपोग्लायसेमियासाठी तयार राहिलं पाहिजे काय, आणि ते औषधाने त्याचं शुगर कमी होणार आहे. ही शुड बी रेडी टू टेक केअर ऑफ इट. म्हणजे काय, त्याने ग्लुकोमीटर विकत घ्यायला पाहिजे. आम्ही आमच्या सेंटरला पेशंटला सांगतो की तुझ्या गळ्यात दागिना नसेल तर चालेल, पण ग्लुकोमीटर पाहिजे. पहिलं काम ग्लुकोमीटर विकत घे. का? तुला त्रास झाला, हातपाय थरथरायला लागले, घाम आला, याचा अर्थ शुगर कमी होऊ शकते. मोज 80च्या खाली गेलं, गोड खा, मला सांग. आता सध्या काय होतं बघा की एखादा पेशंट ग्लिमिप्रेड नावाचं औषध घेतो दुपारी जेवताना आणि रात्री पण घेतो 1 मिलीग्रॅम, आणि त्यांनी 12ला जेवलं औषध घेतलं, त्याला 4 वाजता हातपाय थरथरायला लागले, घाम आला, तो घाबरतो, डॉक्टरला फोन करतो. डॉक्टर म्हणतो तुला हायपोग्लायसेमिया झाला आहे, तू आता गोड खा. आवश्यक आहे, कारण त्याला जर त्याचं शुगर वर आणली नाही तर तो कोमात जाईल, मरेल एखादा. पण पेशंटची सायकोलॉजी बघा. आता त्याला आज 4 वाजता दुपारी हायपो झाला. आता हायपोग्लायसेमिया कोणाला आवडत नाही, आणि ती फिलिंग वाईट आहे, अनप्लिझंट आहे.
दुसऱ्या दिवशी पेशंट दुपारी 3:30 वाजल्यापासून हायपोग्लायसिमियाची वाट बघत असतो. आता होईल मला, आता होईल. तो कसा बसा 15 मिनटं कळ काढतो आणि हायपोग्लायसिमिया व्हायच्या आधीच गोड खाऊन टाकतो, कटकट नको म्हणतो. मग असा रोज गोड खातो. आमच्याकडे आला की पुन्हा त्याचं शुगर वाढलेली असते. मग त्याला अजून मी त्याला औषध देतो. मग अजून औषध, अजून हायपो, अजून हायपो, अजून गोड, अजून गोड, अजून औषध. हे विशेष सायकल चालू राहते. माझ्या सेंटरमधला डॉक्टर आता डब्ल्यू मॅडम काय करतील, त्याला आज गोड खायला सांगतील, आवश्यक आहे. उद्या काय करतील, त्याचं ग्लिमिप्रेड 1चं 0.5 मिलीग्रॅम करतील, डोस निम्मा केला. आता त्याला हायपो होणार नाही 8-10 दिवस, पुन्हा होईल. मग त्याचं ग्लिमिप्रेड बंद करतील. डायबिटीज रेमिशन करण्यात हाच एकमेव मार्ग आहे, दुसरा कुठला मार्ग नाही आहे. म्हणून हायपोग्लायसिमिया ही संधी आहे डायबिटीजच्या गोळ्या कमी करण्याची. लोक म्हणतात वजन कमी करा, डायबिटीज तुमचं आपोआप जाईल. तर वजन कमी होणे आवश्यक नाही. आता हा वैभव कोतलापुरे ठाण्याचा आहे, त्याचं वजन 107 किलो होतं जुलै 21मध्ये, आणि 7 महिन्यात ते झालं किती, 82 किलो. म्हणजे 25 किलो वजन कमी झालं. HbA1c किती होतं, 15.6. नॉर्मल किती आहे, 5.6. याचं 15.6 होतं. 7 महिन्यामध्ये ते 5.4 झालं. वैभवनी एकही गोळी खाल्ली नाही, एकही पैसा खर्च केला नाही. आज ताग्यात, आता 2.5 वर्ष झाले या गोष्टीला, वैभवला एकही औषध लागलेलं नाही. आता दुसरा संतोष कोळेकर आहे, याचं HbA1c 11चं 5.8 झालं. म्हणजे किती कमी झालं, 5.2नी कमी झालं. पण वजन किती कमी झालं, 3च किलो. म्हणजे संतोषचं काय 25 किलो कमी नाही व्हावं लागलं. म्हणजे वजन कमी होणं न होणं हा वेगळा भाग आहे, पण डायबिटीस इम्प्रूव्ह होतोच लाईफस्टाईल केल्यावर. असे शेकडो स्टोरीज आपल्या फेसबुक पेजवर आहेत, व्हॉट्सअप ग्रुप्सवर आम्ही टाकतो, वेबसाईटवर आहेत, यूट्यूब चॅनल आहे आमचं डॉक्टर दीक्षित लाईफस्टाईल नावाचा. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की तुम्ही आता घरी गेल्यानंतर पहिलं काम काय करा, डॉक्टर दीक्षित लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलवर जा, त्याला सबस्क्राईब करा. आणि जे तुमचे नातेवाईक आहेत, ज्यांना तुम्हाला वाटतं की यांचं काहीतरी भलं व्हायला पाहिजे, यांना डायबिटीज हवा, हे वजन कमी हवं, त्या सगळ्यांना शेअर करा. कारण नॉलेज इज पॉवर. त्यांना कोणी सांगितलंच नाही की डायबिटीज रिव्हर्ट होईल. त्याला असं सांगणारा डॉक्टर भेटल्यावर तो करून बघणार आहे, आणि तो करून बघितलं त्याला फायदा होणार आहे. त्यामुळे हे काम नक्की तुम्ही करा. अशा शेकडो स्टोरीज आपल्याकडे आहेत. अनेक रिसर्च पेपर प्रकाशित झाले याच्यावर. या लाल अक्षरात दिलेले जेवढी नावं आहेत ते सगळे MD मेडिसिन डॉक्टर्स आहेत महाराष्ट्रातले. आणि सगळ्यांचा निष्कर्ष काय, 1 ग्रॅमनी HbA1c कमी होतं 7 महिन्यात, गोळ्या कमी होतात, मॉलिक्युल्स कमी होतात, म्हणजे जेवढे औषधं मल्टिपल असतात ते कमी होतात. हा तो पेपर आहे. आम्हाला या अभियानामध्ये यश काय मिळालं, आता हे अभियान 2013मध्ये सुरू झालं, आता 11 वर्ष होतील याला. आम्ही 43 देशात पोचलो आहोत, आमचे लाखो फॉलोअर्स आहेत. डिसेंबर 2019ला नरेंद्र मोदीजींनी मला दिल्लीला बोलवलं व्याख्यान द्यायला. प्राईम मिनिस्टर ऑफिससाठी त्यांच्या 600 कर्मचाऱ्यांसाठी मी 2 व्याख्यानं दिली. त्याच्यामध्ये त्यांच्या ड्रायव्हरपासून त्यांचे चीफ सायंटिफिक ॲडवायझरपर्यंत सगळे लोक होते. त्यानंतर मी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे 1500 कमांडोज आणि त्यांच्या फॅमिलीजला 3 लेक्चर दिले. त्यानंतर मी संसदेमध्ये खासदारांसाठी एक व्याख्यान दिलं. कदाचित तुम्ही हा पहिलाच माणूस बघितला असेल की ज्यांनी संसदेत व्याख्यान दिलेलं आहे. 250 खासदार होते. आणि मग माझी मोदींची भेट झाली नंतर. तर एखाद्या पंतप्रधानाने एखाद्या डॉक्टरला बोलवायचं हे पण मोठं अचिव्हमेंट आहे. सहसा होत नाही या गोष्टी. आम्ही 15 ठिकाणी डायबिटीज रिव्हर्सल सेंटर चालवतो, त्याच्यामध्ये बदलापूर आता ॲड झालं. 25,000पेक्षा जास्त डायबिटीसच्या पेशंटने आमच्याकडे सल्ला घेतलेला आहे. मी सांगितलं की 350 पेशंट पुण्यात आता विदाऊट मेडिसिन आहेत. आमचं ध्येय असं आहे की कमीत कमी 1,000 लोक पुण्यात, 1,000 लोक नागपूरमध्ये विदाऊट मेडिसिन असावे ऑगस्ट 2025पर्यंत. आणि आम्ही त्या दिशेने आमचं काम चालू आहे. आमच्यासाठी अनेक लॅब्स या HbA1c फास्टिंग इन्शुलिन तपासण्या निम्म्या किमतीत करतात. कारण मी या सगळ्या लॅबवाल्यांना सांगितलं की तुमच्याकडनं मला 1 रुपयाची अपेक्षा आज नाही आणि भविष्यात कधीही नाही. जे तुम्हाला द्यायचं ते माझ्या पेशंटला द्या. आणि म्हणून 1,300 रुपयाचे रेट 650वर आले. इथे देखील आपल्याला मेट्रोपॉलिस मदत करणार आहे या दोन्ही तपासण्या. आणि गोळ्यांच्या लॅबमध्ये तुम्ही ते ब्लड देऊ शकता. मेट्रोपॉलिस तुम्हाला रिपोर्ट दुसऱ्या दिवशी देईल त्याचं. तर हे आपण करू शकतो. इन्फोसिस फाउंडेशनने आम्हाला मदत केली त्यांच्या CSRमध्ये. नागपूर पुणे 2 सेंटर सुरू झाले. CTR कंपनीने नाशिक सेंटर दिलं. कोइंबतूरला एक सेंटर सुरू होत आहे. सिलिगुडीला एक सुरू होत आहे. अनेक ठिकाणी सुरू होतात. कारण डायबिटीज एवढा भयंकर प्रश्न आहे आणि सगळ्या देशामध्ये आहे. कल्याणचं सेंटर आता परत सुरू होतं आहे. मध्ये बंद होतं काही दिवस. बदलापूरचं सुरू होत आहे. ही लाईफस्टाईल आता ट्रेडमार्क झाला, रजिस्टर्ड ट्रेडमार्क. म्हणजे कमर्शियल गोष्टीसाठी नाही, पण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटसाठी. हे डिसेंबर 2019 आहे. मी म्हटलं ना मराठी फॉन्ट कसा बदलतो.
तर डिसेंबर 2019ला मोदींची भेट झाली आणि मे 2020ला दैनिक भास्करला बातमी छापून आली. पत्रकारांनी मोदींना विचारलं की तुमचा डाएट प्लॅन काय. तर त्या बातमीचं हेडिंग असं आहे, PM मोदी का डाएट प्लॅन, दिन में 2 बार भोजन, हर बार 55 मिनिट में पूरा करते हैं खाना. म्हणजे पंतप्रधान सुद्धा ही लाईफस्टाईल फॉलो करतात. या विषयावर अनेक पुस्तकं आम्ही लिहिलेली आहेत. हे अभियान पूर्णपणे मोफत आहे. तुम्हाला मी सांगितलं की एकही पेशंटकडनं आम्ही एकही रुपया घेत नाही. ही पुस्तकं एफर्टलेस वेट लॉस अँड डायबिटीज रेमिशन ही इंग्रजी, मराठी, हिंदी, तेलुगू, कन्नड, गुजराती, हिंदीमध्ये आहे. हेल्थफुल डाएट, आरोग्यदायी आहार, स्वास्थ्यप्रद आहार ही पुस्तकं आहेत. यशोगाथांची पुस्तकं आहेत. ही सगळी पुस्तकं तुमच्यासाठी मी आणलेली आहेत. इथे स्टॉल ठेवला आहे. पण अभियान फुकट आहे, पण पुस्तकं फुकट नाही आहेत. तुम्ही विकत घ्या, लोकांना गिफ्ट द्या, कारण पुस्तकांचा दुरुपयोग होऊ शकत नाही. ते वाचावंच लागतं. चोरलं कोणीतरी वाचावंच लागेल. तर आपण लोकांना सेंट देतो, आपण पेन देतो, त्याच्यापेक्षा पुस्तकं द्या. वाढदिवसाला द्या, लग्नात द्या. त्यांनी नक्कीच, आणि ते पैसे जे मिळतात ते अभियानामध्ये आम्ही चांगल्या कामासाठी वापरू. तुम्हाला जर या अभियानात सामील व्हायचं असेल तर बदलापूरच्या लोकांनी तर तुम्ही सेंटरला या, हेच मी तुम्हाला सांगेन. पण जर तुम्हाला तुमच्या इतर ठिकाणी राहणारे नातेवाईक आहेत त्यांना सांगायचं असेल तर हे जो अभिजित कदम आणि स्मिता पोळे यांचे नंबर दिलेत. कारण हे अभियानसाठी प्रत्यक्ष भेटायची गरज नाही आहे. हे व्हॉट्सअपवर, फोनवर हे अभियान होतं. तर तुम्ही हा नंबर शेअर करा त्या लोकांना आणि ते मग त्यांना मेसेज करतील, ते त्यांना गाईड करतील. बदलापूरच्या लोकांनी मात्र डेफिनेटली सेंटरला यावं. तुम्हाला 1 to 1 त्याच्यामध्ये गायडन्स मिळणार आहे. हे जे सेंटर आहे आपलं, हे 5 जानेवारीपासून सुरू होणार आहे. म्हणजे आज याचं फॉर्मल उद्घाटन आपण केलं, पण आता आपण पुढचा आठवडाभर HbA1c आणि फास्टिंग इन्शुलिन टेस्टिंग कॅम्प करतो आहे. हा कॅम्प सवलतीच्या दरामध्ये आहे. मेट्रोपॉलिसचे लोक येऊन तुमचं ब्लड इथून, म्हणजे हे गोळे फाउंडेशन ब्लड तुमचं गोळा करेल, ते लोक घेऊन जातील आणि तुम्हाला रिपोर्ट पुढच्या दिवशी देतील. म्हणजे काय होईल की तुम्हाला कळेल, ज्या घरामध्ये डायबिटीसचा पेशंट आहे त्या घरातल्या 25 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सगळ्या लोकांनी तपासणी करून घ्या. कारण 11.5% लोक डायबिटिक आहेत, 15% प्री डायबिटिक आहेत आणि 50% लोकांना माहीत नाही आपल्याला. आणि त्यांनी हे केलं तर ते नॉन डायबिटिक होतात. तर तुम्ही या आणि नक्की या गोष्टीचा फायदा घ्या. इतरांनाही सांगा, जे लेक्चरला येऊ शकले नाही त्यांनाही सांगा. आणि आपण असं ध्येय ठेवूया की आपल्याला बदलापूरमधले डायबिटिक कमी करायचं, म्हणजे मधुमेहमुक्त बदलापूर असं अभियानसुद्धा आपण घ्यायला हरकत नाही. आणि गोळे फाउंडेशनच्या मदतीने आपण नक्की करू शकतो. या अभियानासाठी तुम्हाला देणगी द्यायची असेल, देणगी पण देऊ शकता. तुम्हाला 80G इन्कम टॅक्समध्ये फायदाही होईल तुम्हाला करायचं असेल तर. आणि तुम्ही दिलेल्या सगळ्या पैशाचा पैसा वापर या चांगल्या कामासाठी होईल हे तुम्हाला मी त्याची खात्री देतो. हे संदर्भ आहे सगळे, ज्याच्या आधारे मी तुम्हाला व्याख्यान दिलं. हे सगळे रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत. माझी तुमच्याकडनं अपेक्षा काय? मी तुम्हाला सांगितलं की डॉक्टर दीक्षितांवर विश्वास ठेवायची आवश्यकता नाही. स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवा आणि अनुभव येण्यासाठी प्रयोग करा. पुस्तक वाचून, व्याख्यान ऐकून, चर्चा करून, वाद घालून अनुभव मिळत नाही. अनुभव मिळण्यासाठी करावं लागतं. मी जिचकारांचं ऐकून चर्चा करत बसलो असतो तर हे अभियान सुरू नसतं झालं. मी स्वतःवर प्रयोग केला म्हणून मला जे रिझल्ट दिसले. तुम्ही प्रयोग करा. तुमच्या 100 वर्षाच्या आयुष्यातले 3 महिने मला द्या. उद्या हे तपासण्या करा, 3 महिने फॉलो करा आणि खरंच मी म्हणतो तसं झालं त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याला लाईफस्टाईल करा आणि लोकांना सांगा. आता मी का तुम्हाला सांगतो आहे? आता काल मी कल्याणमध्ये होतो. आज मी दिवसभर कल्याणमध्ये अनेक लोकांना भेटलो सेंटरच्यासाठी. आज मी तुमच्याकडे आधी एक डॉक्टरांना लेक्चर दिलं, आता इथे लेक्चर देतो. माझं फ्लाईट 4चं कॅन्सल होऊन 5:40चं फ्लाईट आहे आता. तिथून मी हैदराबादला जाणार आहे, तिथे लेक्चर देईन. पुन्हा पहाटे प्रवास करून मी पुण्यात येईन. गेल्या 7 वर्षामध्ये 770 दिवस मी त्या कारमध्ये बसलेलो आहे. म्हणजे दररोज मी 250 किलोमीटर प्रवास करतोय जवळपास. हे का करतोय सगळं? एखाद्या ट्रक ड्रायव्हरसारखं मी फिरतोय का? बरं असं करतोय कारण मला माहिती आहे की माझ्याकडे असं काहीतरी ज्याचा लोकांना फायदा होतो. आज मी कुठेही गेलो भारतामध्ये तरी माझ्या प्रत्येक व्याख्यानानंतर एक तरी माणूस उभं राहून सांगतो की सर आम्ही तुमचं यूट्यूबवर ऐकलं आहे, आम्ही करतो, आम्हाला फायदा झाला. आणि माझ्याकडे जर असं काही असेल की जे लोकांना फायदा होतो आणि ते जर मी लोकांना सांगणार नसेन तर हा एक सामाजिक गुन्हा आहे असं मला वाटतं. म्हणून मी हे सगळं करतो आहे. या देशामध्ये 12 कोटी डायबिटिक आहेत. 6 कोटींना माहीतच नाही त्यांना डायबिटीस. त्यांना कधी कळतं? पायाचा गँग्रीन झाल्यावर कळतं.
दिसायला कमी झालं की त्यांना कळतं की अरे मग कळतं रेटिनोपॅथी आहे. 50% ज्यांचे पाय कापतो आम्ही ते लोक डायबिटीसचे पेशंट असतात. दृष्टी जाणारे 50% लोक डायबिटीसचे पेशंट असतात. नुसतं मेटफॉर्मिनसारखं औषध तुम्ही 500 मिलीग्राम सकाळ संध्याकाळ खाल्लं तर तुम्हाला 300 रुपये लागतात. या देशामध्ये 70% लोकांचं उत्पन्न महिना 5,000 रुपयेसुद्धा नाही आहे. डायबिटीसच्या कॉम्प्लिकेशन्सचे ट्रीटमेंट करणं अमेरिका इंग्लंडसारख्या देशालाही शक्य नाही, एवढं महागडं काम आहे. भारतासारख्या देशाला तर उपचार करणं सुद्धा शक्य नाही अशी परिस्थिती आहे. विचार करा की एखादा 55 वर्षाचा माणूस आहे, मध्यम वर्गातला, घरातला कमावता माणूस, डायबिटीसने तर पाय कापावा लागला आणि तो पलंगावर पडून राहिला आणि 15 वर्ष जिवंत राहिला पुढे, त्याच्या घराचं काय होईल? ते घर मध्यम वर्गातून दारिद्र्यरेषेखाली जाणार आहे. अशा सगळ्या भयंकर परिस्थितीमध्ये एक माणूस तुम्हाला अशी लाईफस्टाईल सांगतो जी फुकट आहे, ज्याला डॉक्टर लागत नाही, एक्सपर्ट लागत नाही, मशीन लागत नाही, पावडर लागत नाही, आनंदाने आयुष्यभर करण्यासारखं आहे. नुसतं या लाईफस्टाईलला वेद, आयुर्वेद, संत परंपरा यांचा पाठिंबा असं नाही, मॉडर्न मेडिसिनचा पण आधार आहे. नुसतं याने वजन कमी होतं असं नाही, डायबिटीस प्रिव्हेंट होतो, झाला असेल तर रिव्हर्ट होतो, कॅन्सर प्रिव्हेंशनला मदत होते. असं जर असेल तर मला असं वाटतं की या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपलं हे कर्तव्य आहे की आपण हे करून पाहायला पाहिजे. असं म्हणणार नाही, विश्वास ठेवायला पाहिजे, करून पाहायला पाहिजे. आणि जर याचा परिणाम दिसला तर ती लाईफस्टाईल करायला पाहिजे आणि लोकांना सांगायला पाहिजे. कारण हे अभियान फक्त माझं, डॉक्टर जिचकरांचं किंवा माझ्या 150 कोऑर्डिनेटरचं नाही आहे, हे प्रत्येक भारतीयाचं अभियान आहे. कारण जगामध्ये जी महामारी आलेली आहे, साथ आलेली आहे, लठ्ठपणा आणि डायबिटीसची, याच्यासाठी जर कुठलं व्यवहार्य आणि टिकाऊ सोल्युशन जर माझ्या डोळ्यासमोर असेल तर ते म्हणजे ही लाईफस्टाईल आहे. म्हणून मी तुमच्यासाठी सांगायला आलो. गोळे फाउंडेशनचे आशिष गोळे आणि सगळे त्यांचे सहकारी यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. माझे सहकारी वृषाली चक्रदेव, डॉक्टर डबली मॅडम, साहेबराव सलगर, तुषार हे सगळे इथे आले, त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो. आपल्या सगळ्यांना आता आपण नवीन वर्षात शिरतोय, संकल्प करूया काहीतरी की बा मी माझ्या पुढच्या वर्षी आजच्यापेक्षा मी चांगला असेल. हे माझं वजन 90 किलो होतं, पुढच्या वर्षी निदान 80 किलोवर जाईल. मला 4 गोळ्या चालू होत्या, किमान माझ्या गोळ्या 3 कमी होतील, 1 वर येईल. असं स्वतःशी स्पर्धा काहीतरी करूया, त्यातून काहीतरी चांगलं आरोग्य घडूया. आणि मधुमेहमुक्त बदलापूरचा संकल्प आपण सगळ्यांनी मिळून करूया असं मला वाटतं. तुम्हा सगळ्यांना निरोगी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.